We are live. या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारताचा सर्व शेतकरी बांधवांनो आणि FPO चे पदाधिकारी आणि FPO चे मेंबर असे शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांना कॉटन गुरुचा सादर नमन. आपण आहात तर जग आहे, आपण आहात तर आम्ही आहो, हे सांगणं गरजेचं त्याच्यासाठी आहे, कारण की आज अशी पाळी आली आहे की शेतकऱ्याला स्वतःची दिशा स्वतःला शोधायची आहे. आपण इतके वर्ष झालं शेती करत आहात, पण तुमचे जे मागण्या आहेत, तुम्हाला काय हवं आहे ते कोणाला आपण सांगू इच्छितो आणि कोणाला सांगतो आणि कोण ते ऐकते हे तुला कळून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण रस्त्यावर उभे राहून जर आपण बोललो की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, तर ते कोण ऐकणार आहे? आपण कोणाच्या ऑफिसमध्ये जाऊन एक अर्जी दिली की आम्हाला हे पाहिजे, तर शक्यता आहे की तुमच्या जे मागण्या आहेत त्याच्यावर विचार तरी होणार आहे. आणि उत्तमात उत्तम म्हणून आपण जर FPOच्या माध्यमाने किंवा एक मोठ्या संघटनाच्या माध्यमाने जर आपल्या मागण्या रजू केल्यात, तर त्याच्यावर नक्कीच काहीतरी कार्यवाही नाही झाली तरी पण हिअरिंग जे आपण ज्याला म्हणतो की हिअरिंग तरी होणार आहे. कोणीतरी ते ऐकणार आहे, ते वाचणार आहे आणि त्याचं उत्तर द्यायला त्याला गरजेचं आहे, कारण की एक मोठ्या संघटनाने हे मांग केलेली आहे, एक असोसिएशनने किंवा फेडरेशनने मांग केलेली आहे. तर हे तुम्हाला जाणून घेणं की युनिटी म्हणजे संघटनामध्ये किती पॉवर आहे हे तर तुम्हाला कितीही उदाहरण मी देऊ शकतो. सर्वात मोठं उदाहरण माझ्या मनाचे येतो ते आमच्या शाळेत आम्ही एक ड्रामा केला होता की एक वयस्क माणूस आहे, त्याचे 4 मुलगे आहेत आणि सर्वांमध्ये एकात्मताची खूप कमी आहे. म्हणजे भांडण खूप होते सर्वांमध्ये. एकला एक पाहिजे, दुसऱ्याला दुसरा पाहिजे. जबाबदारीचा काही सर्वांमध्ये कमतरता तर त्याला दिसाली, पण त्याला ही चिंता वाटू लागली की उद्या मला काय झालं तर काय होणार या घराचं. तर त्यांनी असा विचार केला की मला काहीतरी यांना समजून घेतलं पाहिजे. तर त्यांनी चौघांना बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही या आमचा आज एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तर त्यांनी दरेक मुलाला एक काठी दिली की ही काठी तुम्ही तोडा. लगेच त्यांनी ही काठी तोडून दाखवली. व्हेरी गुड. आता त्यांनी सांगितलं की अजून 4 काठ्या तुम्ही घ्या आणि आता चौघांना तुम्ही एका संगती ठेवा. आता तुम्ही तोडून दाखवा. खूप लोकांनी प्रयत्न केला, चौघांनी प्रयत्न केला, एकाने केला, दोघांनी मिळून केला, चौघांनी मिळून केला, तरी पण ते तोडू नाही शकले. तर ते त्यांनी विचारलं स्वतःच्या वडिलांना की काय आहे हे, कशाला तुम्ही असं आम्हाला करायला सांगतात, काय याच्यानं फायदा होणार आहे? तर याच्याने फायदा हे होणार आहे की तुम्ही जर एक एक करून जर लढायला बाहेर निघाला जगासमोर, तर तुम्ही कुठेही उभे राहू शकणार नाही. तुमचा कुठेही मोल तर होणार नाही, पण तुमचं भविष्य पण खूप अंधकारमय होणार आहे, कारण की जग खूप विषम आहे, त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस आहे आणि तुम्ही एक एक ते फेस करू शकणार नाही. पण जर तुम्ही संघटित होऊन उभे राहिला आणि त्याप्रमाणे जर तुम्ही काम केलं, तर तुम्हाला कुठेही हारचा सामना करावा लागणार नाही. आणि जर केव्हा आपत्ती किंवा विपत्ती आली, तरी पण त्याचा सामना तुम्ही खूप हुशारीने आणि तुम्ही खूप जोराने करू शकता. तर किती सोपं ही गोष्ट आहे आणि किती लहान ही गोष्ट आहे. तर आपण शेतकऱ्यांना हा असा विचार आलाय केव्हा? ते संघटित होऊन आपण काम करू तर काय फरक पडणार आहे? हो, आला आहे. 2002 मध्ये एक कल्पना आली की फार्मर प्रोड्युसर कंपनी अशी एक परिकल्पना कोणीतरी दिली सरकारला आणि सरकारला ती पटली. त्याच्यावर थोडं काम झालं. त्याच्या कॉन्स्टिट्यूशन बनवलं सरकारने त्यावेळी की असं काहीतरी घडलं पाहिजे. 2002 म्हणतो. 2007-8 मध्ये थोडा घट बनण्याची सुरुवात झाली. पहिले तर सेल्फ हेल्प ग्रुप झाले, नंतर गट झाले, नंतर कोऑपरेटिव्ह झाले. 2007, 8, 9 मध्ये आम्ही मूर्तिजापूर, अकोला या क्षेत्रामध्ये खूप काम केलं होतं आणि आम्ही पण खूप गट बनवले होते. त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचे गट बनवले होते. त्यांना सर्टिफिकेशन घेऊन खरेदीदार पर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही केलं होतं. तर त्यावेळी गट क्लस्टर सिस्टम होता. त्यानंतर 2012 मध्ये हळूहळू फार्मर प्रोड्युसर कंपनी बनवू लागले. 2002 ची परिकल्पना 2012 मध्ये कुठेतरी साकार होऊ लागली की फार्मर प्रोड्युसर कंपनी बनवू लागली. परत 2015 पर्यंत एक स्लो त्याच्यामध्ये गॅप पण आला. 2015 मध्ये अजून थोडी मूव्हमेंट झाली.
परत 2 वर्षाचा गॅप आला. 2017-18 पासून या या मिशननी खूप मोमेंटम पकडली आणि आता आपण बघतो की फक्त महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये 7,000 ते 7,500 FPOs फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत. त्याच्यामधून फक्त महाराष्ट्रामध्ये 4,000 FPO आहे. आता तुम्हाला सांगतो की स्थिती काय आहे. या 4,000 कंपन्यांमधून फक्त 200 ते 250 कंपनी सध्या व्यापार करत आहे. 4,000 कंपन्या. त्यामधून फक्त 100 किंवा त्याच्यापेक्षा कमी कंपन्या मागच्या 3 वर्षाने नफा करत आहेत. थोडी कंपनी आहेत ज्यांनी 1 वर्ष नफा करून घेतला, परत दुसऱ्या वर्षी नुकसान केलं. आणि 2 वर्ष नफा केला, परत नुकसान केला किंवा 1 वर्ष नुकसान केलं, नंतर 2 वर्ष नफा केला. पण 3 वर्ष सतत नफा करून घेणारी कंपन्या 100 पण नाहीये. 4,000 कंपन्यांमध्ये. ही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. काय उपाय आहे मित्रांनो? का असं घडतंय आणि काय उपाय आहे त्याचा? सिंपल उपाय सांगू का? फॉलो द लीडर. इंग्लिशमध्ये एक कोट आहे किंवा कहावत आपण म्हणू शकतो, म्हण आपण सांगू शकतो की जे लीडर असेल त्याला फॉलो करा. तर आपल्यामधून अशी जी 100 कंपन्या आहे, पण ते काय करतात? आणि ते कसे यशस्वी झालात हे तुम्ही बघत तुम्ही मी फॉलो करतोय तुम्हाला सर्वांना 100च्या वर FPOला आम्ही रेग्युलर बेसिसवर फॉलो करत आहोत. त्याच्यामधून आम्हाला कळलं की तुम्हाला पल्सेस, तुम्हाला तूर, मग, सोयाबीन याच्यामध्ये तुम्ही खूप चांगले मॉडेल तयार केले आहे. 3 वर्षामध्ये त्याच्यामध्ये चांगली प्रगती झाली आहे. नाफेडची खरेदी पण राहिली आहे आणि SFAC पण खरेदी करत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ॲटलीस्ट काहीतरी मॉडेल बनवून दाखवले आहे. चांगली गोष्ट आहे. तर कापसामध्ये आपण असा लीडर शोधायला पाहिजे. असं आम्ही ठरवलं आणि ते 100 कापूस उगवणारे FPOचा आम्ही सर्व्हे केला. त्यांची बॅलन्स शीट बघितली, त्यांची वर्किंग बघितली. 3 वर्षामध्ये त्यांनी काय केलं, डायरेक्टर काय करतात, सभासद काय करतात, सर्व काही चेक केलं. एकही मॉडेल आम्हाला मिळालेलं नाही. 2002 आणि 2020 मध्ये एकही कापूस उगवणारी फार्मर प्रोड्युसर कंपनी कुठेही यशस्वी झाली नाही कापसाच्या विपणनमध्ये. काय आहे? हा प्रश्न मी स्वतःला केला. कशाला असं झालंय? आपण जर तूरमध्ये, मूगमध्ये, सोयाबीनमध्ये काहीतरी करू शकतो, तर कापसामध्ये काय कमी आहे? भारत आता नगदी पीक आहे, पांढरं सोनं आहे, भारत सोने की चिडिया आहे. हो, हो, हो आहे. पण कापसामध्ये FPOचं यश कुठे आहे? तर जर FPOने यश नाही मिळवला, तर शेतकऱ्याला त्याच्यामध्ये यश मिळवणं खूप अवघड आहे. तर काय कमी आहे? सभासदांची निष्क्रियता आहे, संचालकांची मक्तेदारी आहे, अनुभवाची कमी आहे, भांडवलाची कमतरता आहे, खरेदीदाराचा अभाव आहे. काय आहे आता कारण? याचा विचार आपण केला पाहिजे. खूप सर्वे आणि एनालिसिस केल्यानंतर आम्ही इतकं तुम्हाला सांगू शकतो, की एक जर मॉडेल तयार झाला, तर त्याला फॉलो करणारे 100 FPO आपल्याला मिळून जातील. सर्वांना हे करायचं आहे. सर्वांना हे करून घ्यायचं आहे. पण एक मॉडेल पाहिजे आपल्याला आणि एक मॉडेल कसा बनवावा याच्यासाठी कॉटन गुरूनी एक फेडरेशन बनवलं. की एक FPOला आपण हे सांगू शकत नाही आणि FPOचे स्वतःची अडचणी आहे, त्यांच्या सभासदाची अडचणी आहे, पैशाची टंचाई आहे म्हणूनच एक मोठा प्लॅटफॉर्म आपण दिला पाहिजे FPOला की त्यांच्या शेतकऱ्यांना त्यांना फायदा कसा करून घ्यावा हे आपण मॉडेल करून दाखवला पाहिजे. म्हणून त्याच्यामधून निर्माण झाला कॉटन गुरु महा FPO कंपनीचा. कॉटन गुरु महाराष्ट्र महा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, त्याच्या शॉर्ट मध्ये नाव आहे महा FPO फाउंडेशन कापसामध्ये. महा FPO फेडरेशन. हा फेडरेशन जो आहे हे तुमच्यासाठी काम करणार आहे. कापूस उगवणाऱ्या FPO आणि शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. याच्यामध्ये आम्ही असं बिझनेस मॉडेल आपल्याला देणार आहोत, ज्याच्याने आपल्याला कापसामध्ये विपणन करून पैसे मिळवून नफा मिळाला पाहिजे. हा सर्व खेळ नफा मिळवण्यासाठीच आहे. का नाही मिळावा नफा? आपण इतका कापूस उगवतो, 43 लाख हेक्टरमध्ये महाराष्ट्रामध्ये कापसाची लागवड झाली आहे. तितकी तर चीनमध्ये पण नाही झाली मित्रांनो.
पूर्णतः चीनमध्ये फक्त 37 लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड आहे आणि फक्त महाराष्ट्रामध्ये 43 लाख हेक्टरमध्ये आहे. तर चीनपेक्षा जास्त ताकद आपली असली पाहिजे की नाही? असली पाहिजे. पण ते होणार केव्हा? जेव्हा आपण एक मार्केटिंग मॉडेल बनवून दाखवणार. एक नफाकारक मॉडेल आपण बनवून दाखवणार आणि तो प्रयत्न कॉटन गुरु महा एफ-पी-ओचा आहे. कॉटन गुरु महा एफ-पी-ओ फेडरेशन या प्रयत्नामध्ये यशस्वी तरच होणार आहे जर तुमचा आम्हाला सहयोग आणि सहकार्य मिळणार आहे. म्हणूनच एफ-पी-ओ संगती आम्ही हे वेबिनारची दुसरी मालिका सुरू केली आहे. वेबिनार नंबर 2 25 वेबिनार आम्ही केले वेबिनार 1 मध्ये. आता हे वेबिनार नंबर 2 मध्ये 25 ते 50 जे वेबिनार होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही एफ-पी-ओच्या डायरेक्टरशी बोलू, त्यांच्या शेतकऱ्यांशी बोलू, त्यांची यशोगाथा आपल्याला सांगू. काय करत आहे एफ-पी-ओ? म्हणजे कमतरता क्षमतामध्ये नाही, कमतरता व्हिजनमध्ये आहे, फोकसमध्ये आहे, की कापसामध्ये कोणी तुम्हाला व्हिजन ते दिलेलं नाहीये, ते व्हिजन आम्ही देणार आहोत. आणि तुम्हाला मॉडेल बनवण्यामध्ये आम्ही मदत करणार आहोत, की एक यशस्वी मॉडेल कसं आपण बनवून घ्यायचा कापसाचा विपणनमध्ये. ते सरकारी खरेदी असो की निजी खरेदीदार असो, दोघांमध्ये हा मॉडेल यशस्वी झाला पाहिजे. कारण की जे दुसरे मॉडेल आहे दुसऱ्या पिकांमध्ये ते निजी खरेदीमध्ये अजून यशस्वी झाले नाही. पण कॉटन गुरूचा व्हिजन वेगळा आहे. निजी खरेदीदार संगती पण आपण हाच व्हिजन यशस्वी करून दाखवायचा आहे तुमच्या सहकार्याने. तर आपल्या या कार्यक्रमामध्ये जुटलेले आहेत हे महानुभाव, त्यांचा मी तुम्हाला एक ओळख त्यांची करून देतो. एक तर आहे कृषीपुत्र एफ-पी-ओ मधून शिवाजीराव गडे, ते डायरेक्टर आहेत. त्यांचे सीईओ आहेत श्याम पालकर आणि त्यांचे एक शेतकरी जोडले आहेत समाधान पावले. तर हे 3 खूप महत्वाचे सभासद आहे. त्यांना आम्ही निमंत्रित केलं आहे. दुसरे आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE IPF मधून श्रद्धाजी खंडेलवाल आणि अनिलजी रंगवानी. हे लोक आपल्याला फ्युचर भविष्यामध्ये कापसाचे भाव काय राहणार आहे, पण बाजाराचा कल कसा आपण करू शकतो फक्त मोबाईलमध्ये बघून बाजारमध्ये जाण्या अगोदर हे सांगणार आहे आणि आपल्यासाठी काय काय पर्याय आहे एफ-पी-ओ साठी ते पण सांगणार आहे. तिसरे आहे अमृतरावजी देशमुख. 50 क्विंटल प्रति एकरीवर कापसाचे उत्पादन घेणारे महाराष्ट्राचे लोकपुत्र एकमेव असे यशस्वी शेतकरी जे वर्षानुवर्ष इतका उत्पादन 50 क्विंटलचा वर घेत आहे. उत्पादन नाही मिळवला तर यश कसा मिळवणार, नफा कसा मिळवणार मित्रांनो? आपण 10, 15, 20 क्विंटल एकरी उत्पादन घेत आहात असं आपल्या डायरेक्टरनी मला सांगितलं की आपला एफ-पी-ओ मध्ये असे चांगले शेतकरी आहे 20 क्विंटल पर्यंत घेत आहेत. त्यांना आपण 50 क्विंटल पर्यंत कसं घेऊन जायचं? दुप्पट उत्पादन तितकाच क्षेत्रामध्ये जर झाला तुमचा खर्च अर्धवट होणार आहे. तर हे कसं शक्य आहे? आता कापसामध्ये सध्या काय रोग आहे आणि त्याचं निवारण कसं करू शकतो हे सांगते अमृतरावजी देशमुख आपल्या या कार्यक्रमामध्ये पुढे. पहिलं मी निमंत्रित करतो कृषीपुत्र एफ-पी-ओ म्हणून शिवाजीराव जॉईन झाले का? किंवा श्यामजी आपण बोलू शकाल? ओके सर. कोण आहे? शिवाजीराव आहेत का? होते सर, ते गेले तो. ओके, ठीक आहे. श्यामजी थोडा आपल्या एफ-पी-ओचा परिचय द्या आणि एफ-पी-ओचं नाव, गाव आणि किती सभासद आहे आणि सध्या आपली काय प्रवृत्ती चालू आहे? नमस्कार सर. नमस्कार. शिवाजी गडे आहेत ना? हो, आलेत ते. ते बोलताय वाटतं. हा हा, कोणी एक बोला, काय हरकत नाही. नमस्कार, शिवाजी गाडे बोलतो. कृषीपुत्र फार्मर प्रोड्युसर कंपनी सुभाष भोकरदन डिस्ट्रिक्ट जालना. जी. आज कंपनीची स्थापना 3/2019 ला कंपनीची स्थापना झाली. तेव्हापासून कंपनीने सदस्य अभियान राबवण्याचं काम सुरू केले. त्यामध्ये 8 समावेश आहे. आवळा, पालखेडा, सुभानपूर, आलापूर, शेलू, बाबुळगाव, दाऊदपूर, इस्लामपूर. ओके. आतापर्यंत सदस्य कंपनीने केलेले आहेत. यामध्ये आपण त्यांना बीज क्रिया, या संदर्भाचे बरेचसे डेमो आपण दिले. यानंतर दस कन्या असेल, लिंबोळी, जैविक
आपला शेतीवर कमी कसा होईल या संदर्भात आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे त्या गटांना. हा तर वाटर आणि नाभा यांच्या संयुक्त पोस्ट करून शेतकऱ्यांना 100 रुपयामध्ये त्यांची गटाची पहिली निधी जमा करून त्यांचा वाटा जमा करून ते शेतकऱ्यांना वाटप केले. अरे वा, बरोबर आहे. श्यामजी तुम्ही पण थोडं बोलू शकता का? कारण शिवाजीरावांचे नेटवर्क हो, ठीक आहे, मध्ये ठीक आहे. थोडा प्रॉब्लेम दिसतोय. ओके, ठीक आहे. आपल्या कंपनीचं नाव होतं कृषीपुत्र फार्म प्रोड्युसर कंपनी म्हणून. सुभानपूर येथे आमचं ऑफिस आहे आणि आम्ही सुरुवातीपासून एक आपलं सभासद नोंदणी अभियान सुरू केलं होतं, ज्यांना आमच्या आतापर्यंत 251 इतके सभासद झालेले आणि विविध गावात आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतो दरवेळेस दर आठवड्याला किंवा महिन्याला. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे आम्ही सभासद वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सध्या आता जे आपलं महाराष्ट्र सरकारचं जे आलं विकेल ते पिकेल योजना, त्याच्यामध्ये आम्ही एक प्रोसेसिंग युनिट सुरू करणार आहोत मक्केसाठी. अरे वा. आणि त्याच्यामध्येच परत आम्ही आता जागा वगैरे घेतली लीजवर आणि आता कापूस आणि मक्का खरेदी सुरू करणार होतो आम्ही या वर्षीपासून. व्हेरी गुड. तर आतापर्यंत जे आपण केलंय ते आपण सांगितलं. आता आपले चॅलेंजेस सांगा भाऊ. चॅलेंजेस काय आहे आपल्यासाठी? अजून सर आमचं जेवढं टार्गेट होतं तेवढं कम्प्लीट होऊ शकलं नाही सभासद नोंदणीचं. आणि जे गावागावामध्ये अजून विश्वास म्हणजे असं वाटत नाही लोकांना की कंपनी काहीतरी आहे म्हणून. आपलं स्वतःच म्हणून काही समजत नाही लोक. बरोबर. आणि म्हणजे असं लोकांना वाटतच नाही की कंपनी एक दुसरं कोणाच तरी आहे, येत आहे जात आहे, असं विशेष म्हणून वाटत नाही की आपलं स्वतःचं पण त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन वगैरे असायला पाहिजे, असं काही वाटत नाही लोकांना अजून. बरोबर. विश्वास आम्ही प्रयत्न करतोय लोकांमध्ये जागवण्याचा. पुढं सर असं होतं की अजून असं लोकांचा सपोर्ट नाही सर व्यवस्थित. बरोबर. अजून काय तुम्ही काय केलंय ज्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळालेलं नाही? म्हणजे असं काय तरी मी प्रकल्प केला असेल ज्याच्यामध्ये नुकसानी झाली किंवा यश मिळालेलं नाही किंवा शेतकरी थोडे नाराज झाले, असं काय होतं का? नाही सर, तसं अजून नाही, एवढा अनुभव नाही आला आणखी. आम्ही एक ते शेतकऱ्यांना बांधावर जाऊन खत वाटप केली होती याची सिरी कंपोस्टची. त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आलं होतं. ठीकठाक मध्ये, म्हणजे 70-80% लोकांचा सपोर्टही चांगला भेटला. आणि एवढं सर. हे पण कुठे आपल्याला खूप अवघड झालं, म्हणजे स्थिती अशी अवघड झाली की कोणत्या प्रोडक्ट मध्ये तुम्ही काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन केलं असेल त्याच्यामध्ये नुकसान झालं, किंवा तुम्ही काय विक्रीसाठी काय घेतलं असेल त्याच्यामध्ये नुकसान झालं, असं काय होतं का? सर काही गोष्टी होतात ज्या आम्हाला दुकानामध्ये, काही गोष्टी आता आमचं कृषी सेवा केंद्र चालू झालं होतं आमचं सुरुवातीला. तर पाहिजे तसा सपोर्ट नाही भेटला लोकांचा. आमचेच लोक जे सांगत होते की काही खरं नाही यांचं, आता 2 वर्ष चालू संपून जाईल यांचं म्हणजे पुढं काही खरं नाही होणार, म्हणजे चालणार नाही पाहिजे तसं. अनुभवी लोकांची कमतरता होती पहिले तर. ओके. आता म्हणजे बऱ्यापैकी चांगले झाले आमचं. आता बऱ्यापैकी आमचे माणसं पण हे झालेले, जॉईन झालेले आम्हाला. एक दोन अजून दाखले द्या ना, का मला असं वाटतं की तुम्ही एका साईडला तुम्ही म्हणतायत की आम्ही खूप काम केलंय, खूप मेहनत करतो, शेतकऱ्यांचा घरापर्यंत पोहोचतो आणि आम्ही त्यांच्या घरी जाऊन वाटप करतो, आणि एक साईड आपण म्हणता की अजून पाहिजे तितके सभासद झालेले नाहीये, लोकांना विश्वास अजून पाहिजे तितका बसलेला नाहीये. तर हे अनुभवाची कमी आहे, ते विश्वासाची कमी आहे, की अजून काय मॉडेल आपण शोधत आहोत? श्यामजी, शिवाजीराव, कोणी पण आपल्यामधून. सर, ते आमचे समाधान पावळे म्हणून ते बोलतील तुमच्या संग. हो. समाधानराव, बोला ना. हॅलो. हॅलो. सर, आवाज येतोय?
एकदम इथं. स्पष्ट येतो समाधानराव, बोला. हा 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 तर कंपनीचा तर परिचय आपल्याला मिळाला असेल सर. हो. आणि आपला जो बोलण्याचा हेतू आहे की बा तुम्हाला वाईट अनुभव काय आले. ठीक. तर आमचा सुरुवातच आम्ही काय केली सर, की आमचं उद्देश असा आहे की आमचे सभासदाचं टार्गेट आम्हाला वाढवायचं आहे. तर श्यामने सांगितल्याप्रमाणे की बा जसं पाहिजे तसं आम्हाला अजून सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं जसं पाहिजे सपोर्ट तसा सभासदाचा नाही आहे. आणि आमचं टार्गेट आमचं जास्त असल्यामुळं तसं वाटतं. पण आम्ही ते निश्चितच लवकरात लवकर ते सभासद वाढवायचे हो. प्रोजेक्ट आहे ते अजून एवढं काही चालू झाले नाही. त्याच्यामुळं होईल शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचा आम्ही प्रयत्न चालू आहे आमचा. ते समज ते वेगळा भाग राहिला. हम्म. तर आमचा प्रयत्न आहे की बा शेतकऱ्यापर्यंत जाऊन काहीतरी नवीन संकल्पना त्यांना द्यायची व आता कृषी सेवा चालू झाली. कृषी सेवामधून बरेचसे माहिती तुमचा व्हिडिओ बंद केलाय का आपण, कारण की रेंज मध्ये तुमचा हे येतो. हाँ, समाधान जी के रेंज में प्रॉब्लम आ रहा है. राइट. तो हम श्याम जी का ही रेंज बेटर लग रहा है मुझे. श्याम जी. हा सर. हा, तर बघा आपण याच्यावर 5 मिनिटं बोलूया की आपण काय बेटर करू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी स्पष्ट आम्हाला हे पाहिजे की काय कुठे काय तरी कमी दिसली आहे शेतकऱ्यांना, है ना. त्याचं अनालिसिस केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही पुढे. येस येस सर. तर कुठे कमी राहिली तुमच्या हिशोबाने? माझ्या मते सर एक म्हणता येईल आपल्याला असं की लोकांना एक पहिली गोष्ट आत्मविश्वास आपल्या कंपनीवरचा विश्वास वाढला पाहिजे. मी केलं पाहिजे ते त्याच्यासाठी नाही, प्रयत्न काय करा. झालं असं म्हणजे आता तुम्हाला कंपनी बनून 2 वर्ष झाली. हो 1.5 वर्ष, पावणे 2 वर्ष बरोबर झाले. आहे. आता दीड म्हणजे 28/3/2019 ला आपले. हा हा, तर एक सीझन तुम्ही काढली त्याच्यामध्ये, एक खरीफची आणि एक हो रब्बीची हो सीझन, बरोबर आहे. तर हो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय गॅप दिसले? कारण की तुम्ही सीईओ आहात. सीईओ म्हणजे काय असतं? ड्रायव्हर असतं बेसिकली. बिझनेस प्लॅन सीईओ हो हो बनवतो, सर. त्याला एक्झिक्युशन मध्ये सीईओ मदत करते. डायरेक्टर आहे ते विजन बघू शकते, पण बिझनेस प्लॅन डायरेक्टरचा विषय नाहीये, हो है सर. ना. म्हणून आपल्याशी बोलतो. आम्हाला खूप इच्छा आहे की तुम्हाला यश मिळावं आणि लवकरात लवकर मिळावं. हो सर, आमच्या आता त्या प्रयत्नात आहोत आम्ही आणि नाही, बऱ्यापैकी चांगले प्रयत्नशील प्रयत्न आहात. करताय. सगळे सण सपोर्ट करताय आता. नाही, प्रयत्नशील आहात भाऊ, पण आपण एक जर हार्ड ट्रूथ जे के फॅक्ट आहे ना, ते आपण आता 251 पासून आपण 1000 सभासद पर्यंत पोहोचायचं आहे, हा. है ना. तर हो सर. त्याच्यासाठी पहिले जे गॅप आहे ते आयडेंटिफाय करावे लागेल ना. असंच नाही होऊन जाणार ते. हो सर. बरोबर आहे. तर आता हे सांगा की कोणताही बिझनेस मॉडेल तुमचा फेल झालेला नाही कुठे पण ते झाला आहे? सर असं म्हणायसारखं नाहीये, कारण आमचा पहिला बिझनेस आमचा दुकान सुरू केलं आम्ही. हा. आणि दुसरा बिझनेस आम्ही शिरतोय, म्हणजे प्रोसेसिंग युनिट साठी प्रयत्न करतोय आम्ही सुरुवात करता. आणि तिसरा युनिट जे सुरू करणार होतो आम्ही की आपल्याला कापूस खरेदी आणि मक्का खरेदी सुरू करायची. तर अजून तर सुरुवात नाही झाली, पण सुरू आता जसं कापूस निकाल सुरुवात होईल तशी आम्ही सुरुवात करू. बरोबर आहे. आता ऍज अ मार्केटिंग एक्सपर्ट मला तुम्हाला काय सांगायचं आहे? हो सर. बरोबर आहे. कारण हो. की इतके वर्ष झाली आमच्या कंपनीला 117 वर्ष झाली. Yes. ही 4थी पिढी आहे. मी भारताचा एकमात्र कॉटन व्हॅलीवर आहे आणि मार्केटिंग एक्सपर्ट आहे. आणि हे सर्व मी सांगत नाही तुम्हाला याचा मतलब त्याच्यासाठी तुम्ही माझं ऐका हे सांगत नाही, पण जे आमच्या एफपीओचा आणि शेतकऱ्यांचा अनुभव आहे 30 वर्षाचा, Yes, yes. त्याच्यावरनं मी बोलतोय की तुम्हाला जर एक यशस्वी प्रकल्प राबवायचा असेल तर एक यशस्वी बिझनेस प्लॅन बनवणं गरजेचं आहे. Yes. आणि बिझनेस प्लॅन ते तितका पॉवरफुल असला पाहिजे की त्याच्यामध्ये फॉल बॅक ऍक्शन पण असली पाहिजे. जर एक प्लॅन नाही सक्सेस झाला तर दुसरा पर्यायी ऑप्शन काय आहे आपल्याकडे, तर सक्सेस होणार. का कारण आपण एक फॅक्टरी टाकणार, एक सॉर्टिंग प्लांट टाकणार, वेअर हाऊस घेणार आणि त्यानंतर एक टप्प्यावर जाऊन जर कळलं की आता
खरेदीदार नाही जुडला किंवा भाव नाही आपल्याला पटले तर प्लॅन बी काय आहे आपल्याकडे? ते आता बनवून तर बसू शकत नाही आपण, काय काय खर्च तर केला आहे. येस सर. मी तुम्हाला असे मग दाखले त्यासाठी दाखवू शकतो. हा बोला ना. त्यासाठीच हा सर, तर त्यासाठीच आम्हाला सुरुवात म्हणजे एक बेसिक पासून करायची, छोट्या छोट्या वस्तूपासून. आम्ही हो. अचानक मोठ्या याच्यात शिरायचं मार्गावर नाही इथे अजून. जसं नाही. की ज्या नीड्स आहे आमच्या छोट्या, अजून आता सध्या आम्ही व्यापारी होणार होतो, एक छोटे खरेदी आणि विक्रीच करणार. त्याला प्रोसेसिंगच्या मार्गाने अजून सुरुवात नाही करणार. बरोबर. जसं की तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की काहीतरी आपण गाठी वगैरे बनवणार आहे. ते मागच्या वेळेस आपण तुमचं हे केलं होतं. बरोबर. तर आम्ही सध्या आता 70 आमच्या काही शेतकऱ्यांना बोललो, त्यांच्याशी बोलणंही झालं आमचं. तर ते आम्हाला कापूस देणार आहे कॉटन, आणि 70% रकमेवर ते आम्ही त्याच्यावर जिनिंग मध्ये आमच्या जवळच्या जवळ पडन आम्हाला, त्या जिनिंग मध्ये जाऊन आम्ही त्याला क्लिनिंग वगैरे ग्रेडिंग करून आम्ही त्याला गाठी बनवणार आहे. व्हेरी गुड. फक्त आम्ही शेतकऱ्यांना फक्त त्याची 70% किंमत देणार. हो. आणि जे नंतर त्याच्यामधून जे निघणारे म्हणजे त्याच्यातून कमिशन राहणार वगैरे, त्यातून आम्ही अशी हळूहळू सुरुवात करणार आहे या बरोबर. वर्षीपासून. ही खूप चांगली गोष्ट आहे. असंच केलं पाहिजे. पण एक प्लॅन तुम्ही मोठा बनवा. त्याच्यामध्ये तुम्ही गोल्स बनवा लहान लहान, की 3 महिन्यामध्ये काय करायचं आहे, 6 महिन्यामध्ये काय करायचं आहे, 12 महिन्यामध्ये काय करायचं आहे. तर एक खूप चांगला विजन तुम्ही बिझनेस आयडिया तुम्ही दिला आहे, की गाठी बनवून त्याच्या व्हॅल्यू ऍडिशन करून आपण त्यानंतर गाठी विकून 2 पैसे जास्त कमवून घेतले आणि शेतकऱ्यांना ते डिव्हिडंड रूपी आपण जर त्यांना दिले पैसे किंवा जास्त भाव आपण कापसाचे त्यांना भरून दिले, हो. जे दुसरे 30% तुम्ही त्याला देणार आहात त्यामध्ये, तर खूप सारे शेतकरी जोडणार आहे त्याच्यामध्ये, येस नक्कीच. है ना? कापसामध्ये तुम्हाला दिसतोय एकही एफपीओ असं काही काम करत आहे? सध्या इकडे तर नाही सर कोणी. कुठेही नाहीये दादा. भारतामध्ये कुठेही एफपीओ असा मोठा एफपीओ नाही. ते कापसामध्ये कम्प्लीट सप्लाय चेन बनवून चांगला काम करत आहे. म्हणून तुमचा हा जे बिझनेस आयडिया आहे ते एका साईडला खूप चॅलेंजिंग पण आहे आणि एका साईडला खूप प्रॉस्पेक्टिव्ह पण आहे. कारण की पहिला जर ते तुम्ही जर करून दाखवला तर दुसरे फटाफट तुम्हाला फॉलो करणार आहे आणि शेतकरी तर खूप सारे जोडणार आहे. तुमच्या क्षेत्रामध्ये किती कापसाचे शेतकरी आहे नाही का? हो सर, भरपूर आहेत. तर याला तुम्ही एक बिझनेस प्लॅन आणि एक फुल प्रूफ बिझनेस प्लॅन कसा बनवू शकता याच्यामध्ये तुम्हाला आमचा रोल राहणार. एक तर तुम्ही कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचे तुम्ही सभासद होऊन तुम्ही ते बिझनेस प्लॅन समजून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या लेवल पर तुम्हाला काय अजून अडचणी येऊ शकते, तुम्हाला काय चॅलेंजेस आहेत, आपली ताकद काय ते आपण बसून समजून घेऊ आणि त्यानंतर हे गाठी बनवल्यानंतर आपण हे ठरवू की हे गाठी जर आपण बाजारमध्ये बाजार भावाने नाही विकू शकलो, त्याच्यामध्ये जर नुकसानी कुठे येत असेल तर कुठे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट करता येणार, म्हणजे नुकसान तर कुठेही झालं नाही पाहिजे. हा व्यापार आहे, नफा नुकसान होऊ शकतो, पण आपण प्रयत्न काय करायचा की शेतकऱ्यांचा माल आहे म्हणून नुकसान कुठेही झालं नाही पाहिजे. नफा 2 पैसा नाही मिळाला तर चालेल, हो की नाही? आणि जर नफा मिळाला तर तुम्ही समजा की हा मॉडेल तुम्ही कितीही क्षेत्रामध्ये तुम्ही वाढू शकता. बरोबर. तर हे तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. याच्यासाठी तुम्हाला जितका फ्रँक जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला तुमच्याशी बोलणार किंवा तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंट द्यायला सांगणार किंवा रिपोर्ट करायला सांगणार, तेव्हा जितका फॅक्च्युअल रिपोर्ट असेल ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे सर्व काही चांगलं आहे, सब कुछ ठीक है ना? एक बॉर्डर पिक्चर मध्ये डायलॉग होता, ते एक सोल्जर बसलेला आहे आणि त्याच्या गावातून चिठ्ठी येते. चिठ्ठीमध्ये त्याच्यावर गीत पण आहे किती फेमस, संदेशे आते हैं. पण त्याच्यामध्ये त्याचा नंतर डायलॉग आहे कि मेरे घर पे छत लीक हो रही है और बहुत सारा पानी गिर रहा है लेकिन बाकी सब ठीक है. मेरे पिताजी बीमार हैं और अभी खटिया पे हैं लेकिन बाकी सब ठीक है. म्हणजे असं इकडे बिझनेस प्लॅन मध्ये चालणार नाही. बिझनेस प्लॅन मध्ये सब ठीक है और चलता है, चलने दो, हे बिलकुल चालणार नाही. कुठे कमी आहे ते बघा आणि त्याला दूर करा, तर तुमचा बिझनेस प्लॅन कुठेही फेल होण्याची शक्यता नाही. कारण की आता तुमच्याकडे वर्ष किती आहे तुम्ही बघा. आता 251 सभासद आहे, 1.5 वर्ष झालं आहे. जर 3 वर्षानंतर पण तुम्ही जर एक यशस्वी बिझनेस करून नाही दाखवलं
तर हे 251 चे 1000 होणार की 251 चे 101 होणार? नाही सर, 1000 पाहिजे आपल्याला. पाहिजे, बरोबर आहे. पण एक 3 वर्षाने जर तुम्ही एक बिझनेस करून नाही दाखवला यशस्वी, तर काय होणार? बरोबर सर. बरोबर आहे ना? तर ते लक्षात ठेवून आपण जर संघटित मिळून काम केलं तर युनिटी इज पॉवर. युनिटीमध्ये Yes, आहे, sir. पण प्रोफेशनलिझम पण खूप महत्वाचं आहे. ज्यांनी हे आम्ही करून तुमच्याशी घेतलेले कनेक्ट आहे, राहू ज्यांचे सर कॉन्टॅक्ट शंभर. आहेत. जी. तुमच्याशी कनेक्ट राहू आपण. हो, कनेक्ट राहून आणि फॅक्च्युअल पिक्चर द्यायचा ना, की सीईओ म्हणून तुमचा एकच क्लिअर रोल आहे. जे फॅक्ट आहे ते सांगायचं आणि जे ठरलं, आपण किती डिस्कस करू शकतो, पण जे ठरलं ते करून दाखवायचं. Yes, sir. परत आपल्या गावात जाऊन, है ना? जर हे आपण करून घेतलं तर तुम्ही या सीझन नंतरच एक वेगळं क्षेत्र बघणार आहात कृषीपुत्र FPO मध्ये. Yes, sir. आणि तुमचे जे सभासद आहे आता शिवाजीराव आहे आणि तुमचं समाधान आहे, म्हणजे एक शेतकरी आणि डायरेक्टर दोघेही जर याच्यामध्ये जर हो. जुडले तुमच्या संगती आणि यश मिळाला, तर तुम्हाला 251 आणि 1000 मध्ये जास्त गॅप राहणार नाही. तर तुम्ही यांना एनरोल करायचं आहे या प्लॅन मध्ये, की आपण हे हो, sir. करायचंय आपल्यासाठी. सभासदाची निष्क्रियता पण खूप घातक असू शकते आणि डायरेक्टर नेगेटिव्ह राहिले तरी पण खूप डेंजरस असू शकते. तेवढं आमच्यासाठी खूप छान आहे सर. आमचे डायरेक्टर लोक खूप सपोर्टेड आहेत प्रत्येक हो. गोष्टीबाबत. बरोबर. तर हे महत्वाचे पॉइंट मी तुम्हाला सांगितलं विपणन मध्ये, की विपणन मध्ये पहिला असतो एक बिझनेस प्लॅन. एक प्लॅन असणं गरजेचं आहे आणि ते 5 वर्षाचा असू शकतो, 10 वर्षाचाही असू शकतो. पण 3-3 महिन्याचा बिझनेस प्लॅन नसतो, ते गोल असू शकते. तर एक कमीत कमी 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन, की 5 वर्षानंतर आपल्याला या पोझिशनवर पोहोचायचं आहे. त्यासाठी काय काय केलं पाहिजे, त्याला 1-1 वर्षामध्ये आपण ब्रेक करू आणि त्याला 1-1 महिन्यामध्ये ब्रेक करू. म्हणजे ते असेल आपले गोल. तर असं आम्ही तुम्हाला एक मास्टर प्लॅन बनवण्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू आणि ते केल्यानंतर आपण त्याच्यावर ऍक्शन प्लॅन बनवू आणि ते झाल्यानंतर तुम्ही बघा किती फरक पडतो तुमच्या FPO मध्ये. हे तुमच्याशी बोलायचं होतं, है ना? तुम्ही आता अजून राहा संगती, अजून आम्हाला काय दाखवायचं आहे, तुमच्याकडे काय काय सध्या रोग आहे, चॅलेंजेस आहे, खूप सारे प्रश्न येत आहे, त्याचे पण आपण उत्तर देऊ. हो, sir. तर खूप खूप आभार श्याम भाऊ तुमचा, समाधानराव आणि शिवाजीराव आपला. तर आता आपला दुसरा टप्पा जे आहे ते आहे रिस्क मॅनेजमेंट. कापसामध्ये अजून तुम्ही बोलू शकता हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर, कारण की आपण खूप साऱ्या शेतकऱ्यांना नवीन काय दाखवू इच्छितो, की जर तुम्ही गाठी बनवल्या कापसामधून आणि ते गाठी बनवून जर तुम्ही ते साठवल्या तर केव्हा विकायचं, काय भावाने विकायचं हे तर बाजार ठरवेल, आपण नाही ठरवू शकत. पण त्याच्यामध्ये तुम्ही रिस्क कसं मॅनेज करू शकता आणि गाठी बनवायची की नाही बनवायची आणि ते बनवून घेतल्यानंतर केव्हा विकायची हे तर बाजारची कलच सांगू शकते. तर कशी कळते ही बाजारची कल, कोण सांगणार हे बाजारची कल कशी आहे आणि आपल्यासाठी ते फायदाकारक आहे की नाही, आणि गाठी बनवल्यानंतर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट कसं करू शकता हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय BSc IPS मधून श्रद्धाजी खंडेलवाल आणि अनिलजी रंगवानी यांना. श्रद्धाजी और अनिल जी, आपका बहुत बहुत स्वागत है। थैंक यू मनीष जी, थैंक यू सो मच आप इतना वंडरफुल वेलकम के लिए। और काफी अच्छा कॉन्वर्सेशन था, ऐसे मतलब हम बोल सकते हैं काफी मोटिवेटिंग था ये, कि मतलब किस तरीके से आप सभी को प्रोत्साहित करते हैं कि वो आगे बढ़े, किस तरीके से वो अपना बिजनेस प्लान कर सकते हैं और अपना जो बिजनेस है उसको लॉन्ग टर्म गोल बना करके मिक्स एंड मैच करके कैसे अपना ये जो बिजनेस है वो आगे कर सकते हैं। तो काफी अच्छा था ये, काफी मोटिवेटिंग था। थैंक यू श्रद्धा जी। तो बस आप इसको अभी एक लेवल आगे ले जाके ये बेल जी। बनाना चाहते हैं, इन्होंने खुद बताया है। अगर ये बस बेल वही। बनाते हैं तो जी। कैसे रिस्क मैनेज करेंगे और कैसे प्राइस डिस्कवर करेंगे, प्लीज बताइए। जी, बिल्कुल, बिल्कुल। तो अब ये हमारा जो रिस्क मैनेजमेंट है और कैसे बेल को बना करके ये बेच सकते हैं, या अपना जो प्रॉफ़िट है वो कितना मैक्सिमम कर सकते हैं इसमें साथ, कैसे अपना रिस्क मिनिमाइज़ कर सकते हैं, ये सभी मैं अपने प्रेज़ेंटेशन द्वारा भी बताना चाहूँगी। क्या हम प्रेज़ेंटेशन स्टार्ट करें अभी? प्लीज। प्रेज़ेंटेशन स्टार्ट करिए। जी। तो मैं आप सभी को बताना चाहूँगी कि BSc ने कॉटन का ये जो कॉन्ट्रैक्ट है वो लॉन्च किया था और काफ़ी अच्छा रिस्पॉन्स मिला है इस कॉन्ट्रैक्ट को। अगले स्लाइड पे चलेंगे प्लीज़।
सबसे पहले तो अभी जैसे बात कर रहे थे मनीष जी और एफपीओस के जो भी हेड है वो सब बात कर रहे थे, तो ये देख रहे थे कि अच्छा अभी तक हमने फिजिकली काम किया तो ऐसा क्या खास बात रहेगा, हम एक स्टेप आगे क्यों आए, क्या ऐसी खास बात है एक्सचेंज में कि हम अपना जो बेल्स है उनको बना करके लाए और एक्सचेंज पे उनके साथ में उनको यहाँ पे ट्रेडिंग करें। तो सबसे पहले मैं आपको बताना चाहूंगी कि बीएसई जो है वो 146 इयर्स पुराना ऑर्गेनाइजेशन है, जिसमें आप देखेंगे 1400 से भी अधिक ब्रोकर्स जो इसके साथ जुड़े हुए हैं और 5.2 करोड़ से भी ज्यादा रजिस्टर्ड इन्वेस्टर्स है जो बीएसई के साथ जुड़े हुए हैं। करोड़ों में जो लोग हैं वो जुड़े हुए हैं एक्सचेंज के साथ में, उनका सबका ट्रस्ट जो है वो जुड़ा हुआ है। और इसी के साथ में आप देख सकते हैं कि जो टेक्नोलॉजी है वो काफी अच्छी यूज करी हुई है बीएसई ने। मतलब जब आप एक ट्रेड एग्जीक्यूट करना चाहेंगे तो 6 माइक्रो सेकेंड्स में जो है आपका एक जो ट्रेड है वो फटाक से वो एग्जीक्यूट हो जाएगा। AAA रेटेड है, एक्सचेंज ने अपना जो क्लियरिंग एंड सेटलमेंट है वो AAA रेटेड है। मतलब ट्रेडिंग ही नहीं, क्लियरिंग और सेटलमेंट पे भी बीएसई ने ध्यान दिया है कि वो सबसे ज्यादा A1 हो, और आपको जब आप आए यहाँ पर आए तो आपको कोई भी यहाँ पे गिले शिकवे ना रहे, आपका काफी अच्छे से ये जो प्रोग्राम आप ट्रेडिंग करना चाहते हो वो काफी अच्छे से इसके अंदर हुए। रिस्क की जब मैं बात करती हूँ तो काफी रोबस्ट मैकेनिज्म एक्सचेंज ने यूज किया है। इस मैकेनिज्म के चलते जो है काफी स्मूथ और इजी गो हो जाती है सारी चीजें, और आईएसओ का सर्टिफिकेशन भी एक्सचेंज के पास में है। तो आपको अगर आप देखिए तो हर जगह से एक्सचेंज ने अपने आप को तत्पर बनाया है ताकि आप बेझिझक आए और अपना ट्रेडिंग जो है यहाँ पे एग्जीक्यूट कर सके। नेक्स्ट स्लाइड। यहाँ आप देखेंगे काफी सारे एमओयू हैं जो एक्सचेंज ने साइन किए हैं, तो इसी में से मैं आपको बताना चाहूंगी कि कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया के साथ में एमओयू साइन किया है एक्सचेंज ने, ताकि ये जो कॉटन का कॉन्ट्रैक्ट है उसकी नींव वहीं से बनी थी और उसी के साथ में आगे कॉटन एसोसिएशन के साथ जुड़ करके एक्सचेंज ने ये जो कॉन्ट्रैक्ट है इसको पूरा आप लोगों के सामने लाया है। नेक्स्ट स्लाइड। सबसे पहले मैं शुक्रगुजार बोलना चाहूंगी, सबसे मैं शुक्रगुजार हूँ अपने रेगुलेटर्स का जिनके सहायता से, जिनके सहयोग से आज हमारा ये जो कॉन्ट्रैक्ट है हम आप सभी के सामने ला पाए। कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया की मैं शुक्रगुजार हूँ कि उनके सहयोग से, हमारे स्टेक होल्डर्स के सहयोग से और उन सभी के मेहनत का नतीजा है कि ये जो कॉन्ट्रैक्ट है आप सभी के सामने है। ये कॉटन कॉन्ट्रैक्ट के लॉन्च की तस्वीर है जिसमें आप देख सकते हैं कि कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया के जाने माने व्यक्ति मौजूद थे, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया के सीएमडी मौजूद थे, बीएसई के जो हमारे हेड है वो सभी के मौजूदगी में ये जो हमारा कॉन्ट्रैक्ट है वो लॉन्च हुआ है। नेक्स्ट स्लाइड। ये अब तक हमारी जर्नी रही है कॉटन की, किस तरीके से ऊपर नीचे उतार चढ़ाव रहे हैं, बट आप सभी के सहयोग से आज तक आप सभी के सहयोग से ये जो हमारा कॉन्ट्रैक्ट है वो काफी अच्छा चला है। और मैं आशा करती हूँ कि जब आप एफपीओ के साथ जुड़ करके आएंगे तो ये जो कॉन्ट्रैक्ट है हमारा और अच्छे से जाएगा, आगे बढ़ेगा। नेक्स्ट स्लाइड। यहाँ से अब मैं आप लोगों को थोड़ा अच्छे से एक ध्यान देने के लिए कहूंगी, क्योंकि ये जो है मैं आप कॉन्ट्रैक्ट क्या है, मतलब अब आपको जो ट्रेडिंग करनी है तो वो क्या बेसिस पे आपको ट्रेडिंग करनी है ये मैं आपको बताना चाहूंगी। तो सबसे पहले मैं आपको बताऊंगी कि हमारा जो कॉन्ट्रैक्ट है वो कॉटन 29 के नाम से जाना जाता है, और उसके बाद में जो इसका स्टार्टिंग का डे है वो 1 तारीख है, महीने की 1 तारीख है जो हमारा कॉन्ट्रैक्ट का पहला दिन है, और आखिरी जो तारीख है वो कॉन्ट्रैक्ट का आखिरी दिन है। मतलब पूरे महीने जो है आप ट्रेडिंग कर सकते हैं सोमवार से शुक्रवार तक, और सुबह 9 बजे से लेकर रात के 9 बजे तक के। मिनिमम ट्रेडिंग यूनिट मतलब कि एक कितना क्वांटिटी रहेगा मिनिमम जिस पे आप ट्रेडिंग कर सकते हैं। 25 पेल्स का ये जो आपका एक हमारा एक यूनिट जो है, मतलब कि अगर एक लॉट अगर हम बात करें तो वो 25 पेल का रहेगा, वो आपका मिनिमम ट्रेडिंग यूनिट रहेगा, और उसी के मल्टीपल्स में जो है वो ट्रेडिंग होता रहेगा। बेस वैल्यू है रुपीस पर बेल का, और हमारा जो बेल है वो रहेगा 170 किलो का। प्राइस कोड दिया हुआ है राजकोट का, जो हमारा मेन जो हमारा मेन सेंटर है राजकोट डिलीवरी सेंटर, वहीं से हमारे जो प्राइस के जो बेसिस है वो आपको दिखेगा। डेली प्राइस लिमिट, अब डेली प्राइस लिमिट को मैं सरल भाषा में ये समझाऊंगी कि जब एक कॉन्ट्रैक्ट चलता है, जब हर दिन का एक प्राइस का उतार चढ़ाव रहता है, रोजमर्रा की जिंदगी में भी हमारे जो स्पॉट का जो भाव वगैरह होता है उसमें भी कहीं ना कहीं एक लिमिटेशन होती है कि भाई आज तो भाई लोकल मार्केट में इतने में ही माल बिकेगा या नीचे में नीचे इतने में जा रहा है। उसी तरीके से एक्सचेंज पे भी ये जो लिमिट है वो सेट होती है, जिसको 4% का एक जो है पूरा लिमिट दिया हुआ है। तो पहले 3% पे आ करके ये जो लिमिट है वो रुकती है, 3%
3% पे जब ऊपर में ऊपर जाता है या 3% में नीचे जाता है तो वो लिमिट के वहां पे आके रुक जाता है। 15 मिनट्स का इसमें कूलिंग पीरियड होता है, फिर से आप इसमें जो है ट्रेडिंग कर सकते हैं। 15 मिनट के लिए आप इसमें ट्रेडिंग नहीं कर सकते हैं। 15 मिनट होने के बाद में रिवाइज हो जाती है ये लिमिट और फिर से आप अपना जो दोबारा है वो ट्रेडिंग स्टार्ट कर सकते हैं। अगेन अगर उस पर्टिकुलर दिन पे अगर कहीं ऐसा होता है कि फिर से 1% का और लिमिट लग जाता है तो पूरे जब टोटल ये 4% पे आपका सर्किट हिट हो जाता है तो उसके बाद आप ट्रेडिंग नहीं कर सकते। उस पर्टिकुलर दिन के लिए जो ट्रेडिंग है वो रुक जाएगा। इनिशियल मार्जिन जो है ये आपका मार्जिन जो है आपको जमा करना होता है। आपके ब्रोकर आपको पहले ही बता देते हैं, जैसे ही आपका ट्रेड एग्जीक्यूट होता है आपके ब्रोकर आपको बता देंगे कि आपको कितना मार्जिन जो है वो जमा करके रखना होगा। नेक्स्ट स्लाइड। यहाँ पे आपको इनिशियल मार्जिन के साथ में एक्सट्रीम लॉस मार्जिन और एडिशनल मार्जिन, ये दोनों ही मार्जिन जो है वो काफी आपको जमा करके रखना रहेगा, सो दैट जो भी डेली बेसिस पे मार्क टू मार्केट का एक कॉन्सेप्ट आता है वो अनिल जी आपको आगे समझाएंगे। जब आपका डेली का जो उतार चढ़ाव है ये आपका जो मार्जिन अमाउंट है ये उसी से सेटल हो जाएगा। यहाँ पे डिलीवरी यूनिट भी रहेगा, सिंस जो हमारा कॉन्ट्रैक्ट है वो कंपलसरी डिलीवरी का है, तो मैं आपको बताना चाहूंगी कि जो हमारा डिलीवरी है वो सेम एज इक्वल टू ट्रेडिंग यूनिट है। मतलब जितना ही आप ट्रेड कर रहे हैं एग्जैक्टली उतना ही आप डिलीवर भी करेंगे। तो इसमें जो ये रहेगा 42.5 क्विंटल्स का या 12 कैंडी का अप्रॉक्स इसका बनता है, जो कि अब आप उसमें वेरिएशन आपका आ सकता है कि भाई ऊपर में ऊपर 7% भी आपका इसमें वजन में जा सकता है, नीचे में नीचे 7% में भी आपका ये जो है वजन इसमें आराम से जा सकता है। डिलीवरी सेंटर जैसे कि मैंने बताया था, राजकोट हमारा मेन डिलीवरी सेंटर है। एडिशनल डिलीवरी सेंटर जालना, यवतमाल, महाराष्ट्र के तौर पे जालना और यवतमाल जो है हमारा एडिशनल डिलीवरी सेंटर है। हमारे रेगुलेटर्स और स्टेक होल्डर्स के सहयोग से हम हमारे कॉन्ट्रैक्ट में और भी काफी सारे चेंजेस ला रहे हैं, जिससे आप सभी को इस कॉन्ट्रैक्ट के में जब आप आएंगे, आप अपने जो है कपास को जब आप आपकी गांठों में बदल के लाएंगे, तो इसमें जो हम चेंजेस इस तरीके से करने की कोशिश कर रहे हैं हमारे रेगुलेटर्स और स्टेक होल्डर्स की सहायता से कि आपको इसका मैक्सिमम बेनिफिट मिल सके। नेक्स्ट स्लाइड। क्वालिटी स्पेसिफिकेशन ये सबसे इंपॉर्टेंट है कि अगर आप ट्रेडिंग कर रहे हैं तो आपको क्या क्वालिटी का आपका माल होना चाहिए। सबसे पहले जो आपका बेसिस ग्रेड है वो स्टैंडर्डाइज ग्रेड HBI मिडलिंग 31-3, ग्रेड्स बिटवीन 11-1 एंड 42-3 आर एक्सेप्टेड विद प्रीमियम एंड डिस्काउंट। आपको हर आपका जो क्वालिटी है स्पेसिफिकेशन पे आपको प्रीमियम और डिस्काउंट का आपको BSE अवेल करेगा। स्टेपल लेंथ जो है वो आपका 2.5% का उसमें आपका 2.5% का इसमें जो स्टेपल लेंथ है वो आएगा, और इसका 29 mm मेन आपकी जो लेंथ है वो 29 mm की होनी चाहिए, जिसमें आप 2.5% अगर आप ऊपर में आपका जाता है और 1 mm जो है वो आपका नीचे में आपका एक्सेप्टेड रहेगा। मतलब कि बहुत ही सिंपल भाषा में 31.50 mm तक आपका जो लेंथ है वो एक्सेप्टेड रहेगा, और अगर 28 mm के नीचे जाता है तो वो रिजेक्ट हो जाएगा। माइक की जब मैं बात करूं तो 3.6 से 4.8 तक आपका ये जो माइक है वो एक्सेप्टेड रहेगा, ऊपर में ऊपर 0.1 और नीचे में नीचे 0.1 तक का इसमें जो आपको वेरिएशन चलता है। टेंसिल स्ट्रेंथ है 28 GPT, ये मिनिमम रहेगा, यहाँ आपको कोई भी प्रीमियम या डिस्काउंट नहीं मिलेगा। त्रैश की जब मैं बात करूं तो 3.5% का आपका जो त्रैश है वो उतना मिनिमम आपका एक्सेप्टेड है। बेसिक 3.5% आपका त्रैश जो है वो होना चाहिए। 5% से ज्यादा अगर होता है तो वो आपका माल रिजेक्ट हो जाएगा। मॉइस्चर का कंटेंट है अगर आपका 9.5% तक रहता है तो दैट इज एक्सेप्टेड। मॉइस्चर कंटेंट को देखते हुए आपको इसमें डिस्काउंट आपको अवेल हो सकता है। फिजिकल कंडीशंस ऑफ बेल का जब मैं बात करूं तो ऊपर मैंने अभी जो आपको सारी ग्रेड्स बताए कि भाई किस तरीके से आपका बेसिक ग्रेड होना चाहिए, लेंथ कैसा होना चाहिए, माइक कैसी होनी चाहिए, इन सभी को मद्देनजर रखते हुए आपका जो कंडीशन है, फिजिकल कंडीशन है आपका बेल का, वो फ्रेश होना चाहिए। ये सारे कंटेंट्स उसके अंदर होने चाहिए, कई दाग धब्बा नहीं होना चाहिए। वो जो क्रॉप है वो करंट ईयर का आपका क्रॉप होना चाहिए, इस साल का ही अगर आप क्रॉप लाएंगे तो आपका जो क्रॉप है वो हाईली एक्सेप्टेबल रहेगा और आप डिलीवरी से आराम से कर सकते हैं। आप पुराना माल अगर लेकर के आएंगे तो कहीं ना कहीं आपको प्रॉब्लम हो सकती है, वो माल आपका मे बी वो आपका माल एक्सेप्ट नहीं होगा, वो रिजेक्ट हो जाएगा। नेक्स्ट स्लाइड। यहाँ पे फाइनल सेटलमेंट प्राइस का मैं आपको एक बताना चाहूंगी। इसका मतलब ये होता है कि अब हर महीने का
शुरुआत तो आपका स्टार्ट हो जाएगा और अंत जब होगा तो एक फाइनल प्राइस निकलता है। एवरी कॉन्ट्रैक्ट हैज इट्स एंडिंग, मतलब कि अगर आपका अब जैसे फॉर एग्जांपल अभी हमारा अक्टूबर आने वाला है, तो अक्टूबर मंथ का जो कॉन्ट्रैक्ट है वो 1 से चालू होगा और वो खत्म हो जाएगा आपका 31 तारीख पे। तो 31 को जब आपका लास्ट रहेगा तो उस दिन आपका एक्सपायरी होगा और उस दिन आपका फाइनल सेटलमेंट प्राइस निकल के आएगा। तो ये प्राइस जो है वो स्पॉट प्राइसेस के बेसिस पे लेता है। स्पॉट आखिरी के जो 3 दिन होते हैं कॉन्ट्रैक्ट के, उसके आखिरी दिन के 3 सिंपल एवरेज जो है वो निकाला जाता है और एक फाइनल सेटलमेंट प्राइस निकलता है एक्सपायरी के दिन पे। और वो जो प्राइस है उसके बेसिस पे जो आप डिलीवरी करते समय आपको उसका फाइनल सेटलमेंट प्राइस जो निकलेगा उसका बेनिफिट मिलता है। अब मैंने जो ये स्पॉट प्राइस टर्म यूज किया है ना, ये एक ऐसा प्राइस है जो आपके लोकल मार्केट में आपको मिलता है। मतलब लोकल मार्केट का आपका ये जो भाव होता है ना, ये आपका स्पॉट प्राइस होता है। आगे चल के हम आप सभी से कोशिश करेंगे कि आप सभी से हम स्पॉट के भाव ले, कि भाई हमें पता चले कि करंट मार्केट में क्या भाव चल रहा है। आप सभी से हमें राजकोट का जो हमारा मेन डिलीवरी सेंटर है वहाँ के हम भाव लेने की कोशिश करेंगे, सो दैट अपना मैक्सिमम जो है हमें एक्यूरेसी मिले और हमारा जो फाइनल सेटलमेंट प्राइस है वो प्रॉपर है। जैसे कि मैंने मेंशन किया, हमारा जो डिलीवरी लॉजिक है वो कंपलसरी है, मतलब कि अगर आप आएंगे तो आप यहाँ पे डिलीवरी करेंगे ही करेंगे अपने गुड्स का। नेक्स्ट स्लाइड। यहाँ पे क्वालिटी, जैसे अपने ग्रेड्स को मैं समझाते वक्त आपको बता रही थी कि आपको हर जगह कुछ ना कुछ प्रीमियम या डिस्काउंट आपको मिलेगा। तो आप यहाँ पे भी देख सकते हैं कि जैसे ग्रेड में अगर आपका HVI मिडलिंग 41.3 होता है तो आपको 3% का डिस्काउंट मिलेगा। अगर आपका 42.3 होता है तो आपको 5% का डिस्काउंट मिलेगा। फिर स्टेपल लेंथ में आपको देखेंगे आप यहाँ पे, तो आपको अगर 29.51 mm से 30.50 mm तक जा रहा है तो आपको 1% का प्रीमियम मिलेगा। 31.50 mm तक जा रहा है तो आपको 2% का प्रीमियम मिलेगा। यहाँ पे अगर आप देखेंगे तो आपको त्रैश में आपको डिस्काउंट मिल रहा है, मॉइस्चर में आपको डिस्काउंट मिल रहा है। तो इस तरीके से आपको हर ही आपकी क्वालिटी पे प्रीमियम या डिस्काउंट को आपको जो सुविधा है वो मिलेगी। इसमें हम और भी आगे विस्तार में बात कर सकते हैं। अंत में मेरा और अनिल जी का नंबर दिया हुआ है, आप हमसे भी झिझक होकर कॉन्टैक्ट कर सकते हैं। कॉटन गुरु से आप कॉन्टैक्ट कर सकते हैं और हम सभी में आपस में एक मीटिंग करके, हम आपस में बैठ करके बात करके इसको और विस्तार में आपको समझा सकते हैं। नेक्स्ट स्लाइड। ये ट्रेडिंग का तो मैंने आपको बता दिया कि किस तरीके से कॉन्ट्रैक्ट को आपको समझना था, उसमें क्या क्या इंपॉर्टेंट था वो मैंने आपको बता दिया। बट ट्रेडिंग तो हो गया, उसके बाद क्या, एक क्वेश्चन तो आपके दिमाग में आया होगा कि भैया मैंने ट्रेडिंग तो कर दिया, अब आगे मैं क्या करूंगा। हो गया, ट्रेडिंग कंप्यूटर के द्वारा मैंने कर दिया, अब आगे की साइकिल क्या, उसमें क्या रहेगा। तो मान लीजिए आप एक डिपॉजिटर है, आप अपना जो भी आपके पास में है, सपोज आपने 2 लॉट का जो है आपने वो ट्रेडिंग करा है, मतलब कि आपके वो जो 50 बेल्स है वो आपने ट्रेडिंग कर ली। आप अपना ये जो डेटा है वो आपके रिपोजिटरी पार्टिसिपेंट को देंगे कि भैया मैंने जो है वो 2 लॉट का ट्रेडिंग कर दिया, अब मुझे उसको वेयर हाउस में जमा करना है क्योंकि मेरे को उन्हें डिलीवरी पे देना है। आपका रिपोजिटरी पार्टिसिपेंट जो है वो आपको एक इंटेंशन मार्क करके देगा। वो इंटेंशन मार्क करते ही आपके पास में एक जगह हो जाएगी, उस जगह पे आप वेयर हाउस में अपना माल ले जा करके डिपॉजिट कर सकते हैं। वहीं पे जो एक बंदा बैठा हुआ रहेगा, वेयर हाउस ऑफिसर जिसे हम कहते हैं, वो ऑफिसर जो है आपको ENWR देगा, इलेक्ट्रॉनिक नॉन नेगोशिएबल वेयर हाउसिंग रिसीट। आपके उस दिन का जो स्टेटस है माल का, उसको देखते हुए वो आपको ये रिसीट देगा और ये रिसीट में आपको पूरा डिटेल्स जो है वो दिया हुआ रहेगा। आपका जो माल है वो अनलोड होकर के जमा हो जाएगा, उसमें से सैंपल विड्रॉ करेंगे और सैंपल टेस्टिंग होएगा। सैंपल टेस्टिंग होने के बाद में आपका अगर माल पास होता है या रिजेक्ट होता है एज पर द क्वालिटी ऑफ द मटेरियल, आपका सेम वही आपको जो अपना वेयर हाउस का जो पर्सन है, ऑथोराइज्ड पर्सन है, वो आपको अगेन एक इलेक्ट्रॉनिक नेगोशिएबल वेयर हाउसिंग रिसीट के द्वारा वो आपको बताएगा कि आपका जो लॉट है उसमें से कितना माल आपका पास हुआ है और कितना रिजेक्ट हुआ है। बाकी आपके पास में फिर काफी सारे जो ऑप्शन है वो अवेलेबल है। सो बीइंग अ बेनिफिशियरी होल्डर, आप प्लेज फंडिंग कर सकते हैं, आप ऑन मार्केट इसको ट्रांसफर कर सकते हैं, आप ऑफ मार्केट ट्रांसफर कर सकते हैं, ई ऑक्शन कर सकते हैं, और जो जिस काम के लिए अपन आए थे एक्सचेंज पे, फिजिकल डिलीवरी, वो आप आराम से अपना जो डिलीवरी है उतना कर सकते हैं। नेक्स्ट स्लाइड। अभी मैंने आपको पूरा कॉन्ट्रैक्ट और ट्रेड कैसे करना है, क्या आपकी पूरी स्टेप बाय स्टेप प्रोसेस है, वो मैंने आपको बताया। अब एग्जाम्पल के द्वारा आपको इसमें और क्या बेनिफिट मिलेगा, आप किस तरीके से ही कर सकते हैं, इसके लिए मैं बुलाना चाहूंगी अनिल रंगवानी जी को, मेरे कलीग है, वो आपको और विस्तार में और एग्जाम्पल के द्वारा समझाएंगे कि आप किस तरीके से ये जो कॉन्ट्रैक्ट है उसमें आप आराम से काम कर सकते हैं। ओवर टू यू अनिल। थैंक यू श्रद्धा।
आपने बहुत ही बेहतरीन तरीके से बताया कि बीएससी का कॉन्ट्रैक्ट, कॉटन का कॉन्ट्रैक्ट कैसा है, उसका स्पेसिफिकेशन क्या है, जो कि बहुत ज़रूरी है एक पार्टिसिपेंट को समझने के लिए कि हम जो कदम उठा रहे हैं उसकी रूल्स क्या है, टर्म्स एंड कंडीशंस क्या है। बहुत ही इंपॉर्टेंट है ये समझना। अभी मैं आपको ये बताऊंगा कि ये आप कैसे कर सकते हैं। ठीक है, ये कॉन्ट्रैक्ट तो श्रद्धा जी ने आपको बता दिया। तो यहाँ पे लेफ्ट में आप देखेंगे, मान लीजिए आप फार्मर हैं, एफपीओ हैं, तो आपको एक्सचेंज पे आना है, बहुत ही सिंपल है। आजकल एक्सचेंज ऑनलाइन भी अवेलेबल है, ऑफलाइन भी अवेलेबल है। ये मैप में आप देखेंगे तो आपको ब्रोकर को अप्रोच करना पड़ता है, आपको ऑनलाइन करना है या ऑफलाइन करना है। तो ब्रोकर को अप्रोच करके उनके साथ ट्रेड कर सकते हैं। वो आपको दोनों प्लेटफॉर्म ऑफर करेंगे, टेलीफोन के थ्रू ट्रेड कर सकते हैं या आपके मोबाइल और लैपटॉप में जाके आप ट्रेड कर सकते हैं। ब्रोकर का जो सौदा रहता है वो एक्सचेंज पे गिरता है। एक्सचेंज पे जो भी रहता है, ट्रेड एंड सेटलमेंट एक्सचेंज ही देख लेता है, और उनकी जो ग्रुप कंपनी आईसीसीएल वो देख लेता है। ठीक है, तो ये बहुत ही बेहतरीन तरीके से ये पूरा स्ट्रक्चर बनाया गया है, इकोसिस्टम बनाया गया है कि जैसे आपका ट्रेड बहुत ही स्मूथली एग्जीक्यूट हो। ठीक है, नेक्स्ट स्लाइड प्लीज। तो हम कुछ बेनिफिट्स हैं खास एफपीओस के लिए लेके आए हैं। वो बेनिफिट्स कैसा है कि जैसे कि एफपीओस को हेलो, अनिल जी के वीडियो में कुछ प्रॉब्लम आ रहा है। ओके। श्रद्धा जी यहाँ से कंटिन्यू कर पाएंगे? जी बिल्कुल, कंटिन्यू कर सॉरी लेती हूँ। सॉरी, या आई एम बैक। हाँ, अच्छा, या दूसरा इंपॉर्टेंट आई थिंक चार्जेस है आप कि वीडियो ऑफ कर लीजिए सिंस आपका अटक रहा है तो। ओके, तो आपका ओके, प्रेजेंटेशन तो दूसरा आएगा। अच्छा बेनिफिट ये है कि आपका जो भी माल जैसे डिपॉजिट करते हैं वेयरहाउस में, तो उसका है ना एक क्वालिटी चेकिंग का खर्चा रहता है। वो खर्चा भी एक्सचेंज अपने ऊपर उठा लेता है। उसके बाद जो M2M का खर्चा रहता है, M2M में नेक्स्ट स्लाइड में आपको बताऊंगा कि M2M क्या होता है। मार्क टू मार्केट जैसे हम कहते हैं, उसका भी जो खर्चा है वो एक्सचेंज अपने ऊपर उठा रहा है। ओवरऑल ये पिक्चर में देखेंगे कि एक्सचेंज बहुत ही वैल्यू प्रपोजिशन लेके आया है फार्मर्स एंड एफपीओस के लिए, कि उनका गोडाउन का चार्जेस, उनका क्वालिटी चेकिंग करने का खर्चा और उनका M2M का खर्चा एंड फोर्थ ट्रांजेक्शन चार्जेस बहुत ही कम रखी हुई हैं। तो ये चार बहुत ही मेजर बेनिफिट्स है जो एक्सचेंज खास एफपीओस के लिए लेके आया। नेक्स्ट स्लाइड प्लीज। हाँ, M2M का जैसे मैं एग्जांपल बता रहा था, सिंपल है। आज अगर 3 महीने के बाद आप कोई ट्रेड में एंटर हो रहे हैं, तो उसका भाव ऊपर भी जा सकता है, नीचे भी जा सकता है। तो जो भाव ऊपर जाता है, नीचे जाता है ना, उसको हम M2M कहते हैं, सीधी और सरल भाषा में। ठीक है, आज 16,000 में अगर आपने 3 महीने के बाद अगर आपने कोई कॉन्ट्रैक्ट खरीदा, ठीक है, नॉर्मली आप एफपीओस हैं, आप तो सेलर्स ही रहेंगे, मान लिया आपने बेचा 16,000 में, तो 3 महीने के अंदर उतार चढ़ाव बहुत हो सकता है। तो जो उतार चढ़ाव रहता है ना, उसको हम M2M कहते हैं। अंग्रेजी शब्द है, समझना डिफिकल्ट है, समझना ऐसे शब्द से लग रहा है समझना डिफिकल्ट है, पर ये है बहुत आसान। उतार चढ़ाव जितने का डिफरेंस आता है ना, वो उसको हम M2M कहते हैं। तो जो M2M का बेनिफिट्स हम लोग आपके लिए लेके आए, मान लीजिए 16,000 में आपने माल बेचा, तो उसका अनिल, रंगवानी जी आपका आवाज नहीं आ रहा है। हम उन्हें 5 सेकंड्स देते हैं, वरना प्लीज श्रद्धा जी आप कंटिन्यू कीजिए यहाँ से। या Anil, are you there? यस आ गए मैं। ओके। ओके, सॉरी इंटरनेट का थोड़ा इशू है, बट अभी इट इज नाउ गोइंग गुड। ओके, आई विल मूव टू नेक्स्ट स्लाइड प्लीज। यस,
ये है सबसे बहुत ही इम्पोर्टेंट स्लाइड पूरे प्रेजेंटेशन का, कि खर्चा कितना आता है एक्सचेंज पे अगर कोई काम करता है। तो देखेंगे इंडिया में एक बीएसई एज एक्सचेंज है जहां पे आप काम कर सकते हैं, उसके कंपटीशन में और भी एक्सचेंजेस हैं, बट ओवरऑल आप देखेंगे बीएसई का जो खर्चा है दूसरों एक्सचेंज की श्रद्धा जी, नेक्स्ट स्लाइड प्लीज। या हाँ, श्रद्धा जी ने आपको एक कॉन्सेप्ट बताया ENWR, इलेक्ट्रॉनिक नॉन नेगोशिएबल वेयरहाउस रिसिप्ट। वो रिसिप्ट के अगेंस्ट में आप चाहो तो ये सारे फाइनेंशियल इंस्टीट्यूशन है जो आपको फंडिंग प्रोवाइड कर सकते हैं। 3 महीने जितना टाइम आपका माल गोडाउन में पड़ा है, 1 महीना 2 महीना, उस बीच में आपको पैसे की जरूरत पड़ रही है, तो ये सारे फाइनेंशियल इंस्टीट्यूशन है जो आपको हेल्प करते हैं। ठीक है, नेक्स्ट स्लाइड प्लीज। ये स्लाइड में मेरे और श्रद्धा जी के नंबर दिए हुए हैं। आपको कोई भी दिक्कत हो आप हमें ये नंबर पे कांटेक्ट कर सकते हैं। हमें बहुत ही खुशी होगी आपके सवालों के जवाब देने में और आपको गाइड करने में कि आप एक्सचेंज पे काम कैसे कर सकते हैं। ठीक, तो अनिल जी, या can we please go back to the यस श्रद्धा, टेल मी। slide? Actually, your voice broke, तो क्या हम फिर से कॉस्ट हेलो, कंपैरिजन वाली स्लाइड पे जाकर ओके, अनिल आप वापस समझाएंगे? आपका वॉइस एक्चुअली पूरा चला गया था। हाँ, ये अनिल, वाली स्लाइड। हाँ जी, अनिल, आर यू देयर? श्रद्धा जी आप ही बोल दीजिए ना, बिकॉज स्लाइड इज विजिबल राइट नाउ। ओके, सो मैं आप सभी को बताना चाहूंगी कि अगर आप देखेंगे यहाँ पे कॉस्ट कंपैरिजन के काफी इफेक्टिव है, काफी ज्यादा आपको यहाँ पे जो है चार्जेस के तौर पे अगर आप देखेंगे तो काफी बेनिफिट है आपको एक्सचेंज पे आने के बाद में। और स्पेशली जब आप बीएससी पे आएंगे तो यहाँ पे आपको काफी सारे चार्जेस जो है वो आपको यहाँ नहीं लग रहे। सो फॉर एग्जाम्पल आप यहाँ करोड़ का है, उसके बाद में कंपटीशन में वहीं आप देखेंगे तो 260 रुपए पर करोड़ का है। वेयर हाउसिंग चार्जेस कोई एक्सचेंज नहीं ले रहा है, एसेंग चार्जेस कोई भी एक्सचेंज चार्ज नहीं हो रहा है। तो जब आपका, अगर हम इसको 1 करोड़ का वैल्यू लेकर के अपना देखेंगे कि भाई अगर 1 करोड़ का अगर मेरा बनता है पूरा ट्रेडिंग अमाउंट तो मेरे को कितना चार्ज लगेगा, तो यहाँ पे आप देखेंगे सिर्फ 2 रुपए पर करोड़ आपका, मतलब 2 ही रुपये आपको 1 करोड़ पे लग रहा है। उस पर आप जीएसटी लगा देंगे। सेबी का एक जो चार्ज है वो आपको लगता है यहाँ पे, स्टैम्प ड्यूटी जो हमारे बेसिक नॉमिनल चार्जेस है वो लग रहे हैं। उसके अलावा कोई भी एडिशनल कॉस्ट नहीं है जो एक्सचेंज ले रहा है। उसी कंपैरिजन में अगर आप कंपटीशन का देखेंगे तो काफी ज्यादा चार्जेस जो है वो आपको देना पड़ रहा है। सो अगर आप देखें ओवर एंड अबव टोटल चार्जेस जो है वो सिर्फ और सिर्फ 1 करोड़ रुपए पे आपको 103 रुपया जो है वो आपको चार्जेस लग रहा है। वहीं अगर आप कंपटीशन का देखेंगे तो वो थाउजेंड्स में आपका जो वो प्राइस है वो जा रहा है। और एक्सचेंज पे आप देखेंगे तो आपको यहाँ पे 103। मैं फिर से दोहराना चाहूंगी, बीएसई ने जो अपने चार्जेस है एसेंग चार्जेस और डब्ल्यूएसपी चार्जेस वो बीएसई ने वेव ऑफ कर रखे हैं। यही मैं आपको एक बताना चाहती थी। हम आगे चल सकते हैं। जैसे अनिल जी ने आपको सारे जो पॉइंट्स है वो अनिल जी ने कवर किए हैं। और नेक्स्ट स्लाइड प्लीज। यहाँ मेरा और अनिल जी का नंबर दिया हुआ है। मैं आप सभी से रिक्वेस्ट करूंगी कि आप ये जो कॉन्ट्रैक्ट के बारे में और ज्यादा जानकारी ले हमसे, और ताकि हम इसमें आगे बढ़े और हम साथ मिलकर के इस कॉन्ट्रैक्ट को और बढ़े और आप अपना जो बिजनेस है उसे भी आप नेक्स्ट लेवल पे लेकर जा सकते हैं। थैंक यू सो मच अनिल। और मैं अपने रेगुलेटर्स का भी धन्यवाद करना चाहूंगी कि आज उनके सहयोग से हमें ये मौका मिला है कि हम अपना जो ये कॉन्ट्रैक्ट है वो आप सभी के सामने ला सके। मनीष जी का धन्यवाद करना चाहूंगी, अनिल जी का धन्यवाद करना चाहूंगी, ताकि हम ये जो हमारा जो कॉन्ट्रैक्ट है वो हम सभी के सामने लाकर आपको इसके बारे में पूरी जानकारी दे सके। ओवर टू यू मनीष जी। थैंक यू सो मच। थैंक यू।
थँक्यू. श्रद्धाजी, अनिलजी, आपण जी आता माहिती दिली खूपच महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी, FPO साठी, ज्यांना व्यवसाय करायचा आहे, व्यापार करायचा आहे आणि व्यापारमध्ये तुम्हाला कापसाचा व्यापार सोडून जर गाठीचा व्यापार करायचा आहे, तर हे गरजेचं आहे की तुम्ही त्याचे रिस्क समजून घ्या, त्याचे फायदे समजून घ्या आणि त्याचा तुम्ही पुरं ते या जी जी स्कीम आहे BSCची आणि FPO साठी खास स्कीम बाहेर काढलेली आहे. तर याचा तुम्ही फायदा घ्यावा हेच आमचा उद्देश आहे. आणि याची अजून माहिती केव्हाही पाहिजे तर तुम्ही आमचा कॉन्टॅक्ट करू शकता आणि श्रद्धाजी आणि अनिलजीचे नंबर तर आपल्याला दिले होते. तर BSC IPF आपला खूप खूप आभार की आपण कॉटन फ्युचर्स मध्ये आला आणि कॉटनचा वायदा बाजारमध्ये येऊन शेतकऱ्याला आपण मदतीसाठी या वेबिनार मालिकेमध्ये आमची मदत आमचा सहयोग तुम्ही करत आहात. तर आता अमृतरावजी देशमुख, अमृतरावजी आहेत का? अमृतरावजी हॅलो. नमस्कार. नमस्कार. अमृतराव देशमुख, गाव आंबोडा, यवतमाळ, महाराष्ट्र. राज्य पारितोषिक विजेते शेतकरी, 50 क्विंटल प्रति एकर पर्यंत उत्पादन घेणारे आणि कापसामध्ये काय आहे ते त्यांनी नाही केलं आहे, शेतीमध्ये काय आहे ते त्यांनी नाही केलेलं आहे, पण त्याचा लाभ लहानच्या लहान शेतकऱ्याला कसा मिळावा म्हणून या वेबिनार मालिकेमध्ये आम्ही त्यांना बोलवतो. अमृतरावजी, या आता शेतामध्ये जे अडचणी चालू आहे, शेतामध्ये जे संधी आहे ते तुम्ही आम्हाला दाखवा, अडचणीचा उपाय आम्हाला द्या आणि शेतकऱ्यांना कुठे नुकसान तर नाही झालं पाहिजे, पण त्याचा फायदा कसा झाला पाहिजे आणि FPO त्याचा निमित्त कसं बनला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. तर अमृतरावजी, खूप खूप स्वागत आहे आपलं. जी. आता आपला संगती कृषीपुत्र महा FPO आहे आणि थोडे प्रश्न जे आले आहेत तर ते आपण नंतर घेऊ. यांचा आपण एक फोटो स्लाइड दाखवू शकतो का? काय आहे त्यांच्या शेतामध्ये स्थिती सध्या? हा, ही स्थिती आहे सध्या शेतांमध्ये. याला थोडा एनलार्ज जर करता आला फोटोला. हा अमृतरावजी. हॅलो. सेट होत आहेत अमृतरावजी. मग आता शेतकरी आणि टेक्नॉलॉजी दोघे आपल्याला उपलब्ध आहे या वेबिनार मालिकेत आणि त्याचा उपयोग आपण भरपूर केला पाहिजे. आपण पण शेतकरी बांधवांनो घरी बसून सर्व काय बघू शकाल जर आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर, आणि ते आपण करणं गरजेचं आहे. आम्हाला पण खूप मन आहे तुमच्या संगती काम करायला, तुमच्याकडे यायला, तुमच्या शेतामध्ये आम्ही येऊ इच्छितो, पण सध्या ते कोरोना काळामुळे संभव नाही. म्हणून आम्ही एक एक शेतकऱ्याला फोन करतो, तुमच्या शेताचे फोटो व्हिडिओ पाठवा, त्याच्यावर आम्ही आमचा गाईडलाईन तुम्हाला देतो, काय काय केलं पाहिजे, कमी खर्चात कसं त्याचा उपाय केला पाहिजे, उत्पन्नामध्ये कुठेही आपल्याला नुकसान झालं नाही पाहिजे आणि गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे. अमृतरावजी, बघताय ते फोटो? हा, बघायलो, पण याच्या अगोदर थोडासा आवाज नाही आला सुरुवातीला. हा, बस हे कृषीपुत्र महा FPO आहे, भोकरदन जिल्हा जालना आहे आणि यांच्या शेताचा कालचा फोटो आहे हा. आमचा शेतकरी आहे समाधान पाबले यांनी हा फोटो पाठवला आहे. तर जरा फोटो बघून सांगा ही काय परिस्थिती आहे आणि याला उपाय काय आहे. ठीक आहे. नमस्कार मनीष भाऊ. जय नमस्कार. आता बऱ्याच दिवसापासून आपले बरेचसे कार्यक्रम झाले आणि नवीन कार्यक्रम आज मला वाटते पहिलाच दिवस आहे. हो, हे वेबिनार 2 ची पहिली मालिका आहे. आपल्या शेतकऱ्याकडून अभिनंदन तुम्हाला पहिलं. खूप आभार. आणि खूप मोलाचे मार्गदर्शन द्याले तुम्ही आणि खूप मोठं काम पण आहे. आता यावेळेस जे फोटो पाहतो आपण की हे पानं करपवून चाललो आपण, त्याला आपण करपा रोग असं म्हणतो. करपा रोग. हा. तर हे कसं आहे की 2-3 गोष्टीमुळे होते का हा रोग. एक काय होते की सतत पाऊस जर चालत असला आणि जास्तीत जास्त जर त्या प्लॉट मध्ये वापसा होत नसेल
आणि वलला वलच असेल तर त्यावेळेस हा प्रकार होऊ शकते. आणि एखाद्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये खूप मोठी दाटण झाली, आपली लागवड जर 4-3 असेल, 3x1 असेल आणि घनदाट लागवड असेल, त्याच्यात ते सूर्यप्रकाश हे बुडापर्यंत जे बुडापर्यंत पडत राहायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, ते फोटोशन करण्याची क्रिया खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अशी पानं वगैरे लाल पडत नाही. तर दाटला तरी असे हे पानं पडू शकतात. एक आणि याच्याकरता एक आसाटाप, नंतर पांढऱ्या माशीसाठी असिटामाप्राइड आणि असे जर पानं होत असेल तर M45 हे औषधं घ्यायचे आणि पांढरी माशी असेल तर असिटामाप्राइड पण घ्यायचं सोबत. आणि अ, ह्या रोगावर हे औषध जर M45 टाकलं तर हा रोग येणार नाही. दुसरी गोष्ट, जास्त पाऊस जर चालला नंतर सतत त्याच्यात जर वल हटतच नसेल, वापसा कंडिशन नसेल, तर जसं दाटोळा झालेला कापसामध्ये असते, त्याच्यावर काय असते की असे बारीक तपकिरी कलरचे बारीक असे डाग पडतात. आणि असं जर झालं समजा तर त्याच्यासाठी ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्टोसायक्लिन या 2 औषधं खूपच महत्वाची आहेत. तर त्याच्यातून 15 दिवसात तरी एकदा तरी त्या ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्टोसायक्लिनची फवारणी व्हायच पाहिजे शेतकरी. कारण कसं आहे की यावेळेस बोंडसड होत आहे आणि बोंडसडच्या अगोदर नंतर मग बोंडाळी येते. आणि ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्टोसायक्लिनची जर फवारणी जर सातत्य आपण जर चालू ठेवली बाकी औषधासोबत, तर ते बोंड सडणार नाही आणि ते डॅश पडणार, ते पानाचं ते पडणार नाही. एकदा जर जास्त जर दाटोळा झाला आणि ते डॅश यायले तपकिरी कलरचे बारीक जर डाग पडत असेल, तर पूर्णतः पातही पडून जाते आणि पानही गळून जाते. आणि हा रोग खूपच खराब आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ते डाग तपकिरी पडले तर ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्टोसायक्लिन घ्या. दुसरी गोष्ट, एखादा अति दाट झाल्यामुळं काय होते की केव्हा पानावर त्याला असे पांढरे डाग पडतात. आपण त्याला ते असे डाग पडतात, त्याला आपण बुरशीजन्य रोग म्हणतो ना आपण त्याला. आणि ते जर झालं तर ते त्याच्यासाठी कोसावीट सल्फर येते आणि 75% WDG ते पण फवारू शकतो. किंवा जर लाल जरी पानं पडत असले कापसाचे वरून, तांबूस ज्यावेळेस सळायले असते तर, आणि त्यावेळेस आपण त्याला ते जर कोसावीट सल्फर WDG आहे ना, खूप स्वस्त आहे. ₹140 ₹130 किलो आहे. आणि इतर औषधासोबत याची जर फवारणी केली तर निश्चितच प्लॉट खराब होणार नाही आपल्याला. असं ना, बरोबर आहे. तर हे तर लगेच केलं पाहिजे, कारण की आता जर नाही केलं आणि नुकसान वाढला तर ते तर चालणार नाही. कारण की पाऊस अजून बंद झालेला नाहीये. पाऊस अजून पण पडत आहे आणि आज पण खूप क्षेत्रामध्ये पाऊस आहे. तर हे करून घेतलं पाहिजे. आपल्याला याच्यामध्ये काय पण संशय असेल, समाधान भाऊ पाबले ज्यांनी हा फोटो पाठवला आहे, तर तुम्ही लगेच आमचा कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही तुम्हाला लिहून पाठवू की काय-काय केलं पाहिजे याच्यासाठी. आणि तुम्ही लक्षाने ऐकला असेल अशी आमची अपेक्षा आहे. अमृताजी, आता दुसरे मनीष भाऊ, प्रश्न जी बोला. बोला. याच्या मागून आतून पानाच्या अंदरून जर एखादा पांढरा थर जर असेल आपल्याला बुरशीचा, ओके. हां. तर त्याच्यात वरून तर पान खूप चांगलं दिसते, पण आतून बुरशी येते. आणि बुरशी ओके. आली तरी पानं गळून जाते. तर त्यासाठी आपल्याला साप पावडर असते, साप पावडर पण घेऊ शकतो. अच्छा, बरोबर. तर ते पानं पानाचा पण फोटो मी तुम्हाला पानाच्या हिशोबानं औषधं घ्या. बरोबर आहे. पानाखाली पण तुमचा जर स्पॉट्स असेल आणि त्याच्याने पण काय बुरशी येऊ शकते, तर त्याचा पण उपाय तुम्ही लगेच केला पाहिजे. नाहीतर हे पान असंच होणार जसं या सर्कलमध्ये दिसत आहे. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता विलासजी चव्हाण जालनाचेच आहे. त्यांनी कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनमध्ये सभासद त्यांना व्हायचं आहे आणि धन सावित्रीमधून अजून 100 शेतकऱ्यांना ते घेऊन येणार आहेत असं सांगितलं. तर खूप खूप आभार. काय मेंबरशिपचे फायदे आहेत ते आम्ही सांगूच तुम्हाला नंतर. आता त्यांनी एक प्रश्न केलाय की 50% बोंड सड झाली आहे. अमृतरावजी, जालनामध्ये. तर काय आहे आणि उपाय काय करायचा? हां. तर बोंडसडीसाठी सर्वात जर उपाय असेल तर ते आपण बेस्ट पर्याय म्हणजे आपलं जे आपण ज्यावेळेस एवढे काय कार्यक्रम केले 2 वर्षापासून, जी. आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपण खूप वारंवार विनंती करून सांगतो, की आता या पॅटर्नमध्येच फक्त आता जळगाव, जालना आणि 8 राज्यातून काही-काही शेतकरी
ते फोन येत आहेत की आपल्या अमृत पॅटर्न मध्ये काय एवढा काय कापूस चांगला आहे, समजा याच्यात रोग नाही तर, आणि बोंड खूपच चांगले झालेले आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं पडले की या पॅटर्न शिवाय पर्याय नाही. हम्म. आता आपण एखादी निवडणूक होते आणि ती मतमोजणी चालू असते की नाही, आणि नंतर एखादी पार्टीचे खूप सीटा पुढे असते, असं या पद्धतीचं जे आपलं अमृत पॅटर्न आहे ते खूप पुढे बरोबर. पुढे चाललेलं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सूर्यप्रकाश, मोकळी हवा भरपूर भेटते त्याच्यामध्ये. आणि जर आता या पिरियड मध्ये पाणी ज्यावेळेस येते तर लगेच ब्ल्यू कापर, एखादा पाऊस झाला किंवा एखादा जर धुळी वगैरे पडली तर त्यावेळेस लगेच ब्ल्यू कापर आणि स्टेप्टो, इतर औषधासोबत ब्ल्यू कापर आणि स्टेप्टोसायक्लिन घ्यायचं. एखाद्या वेळेस साप घ्यायचं, एखाद्या वेळेस सल्फर पण घेऊ शकतो आपण. तर याच्या जर बुरशीनाशकाच्या जर फवारण्या केल्या तर बोंड अजिबात सडणार नाही. आता आपल्या तर शेतात रोजचे 200 लोक येत आहेत शेतावर, आणि एकही आपल्या शेतात आजपर्यंत एक बोंड सडलं नाही. आपल्या पॅटर्न मध्ये जे काही शेतकरी करते त्यांचे पण बोंड सडले नाही. त्याला कारण सूर्यप्रकाश, मोकळी हवा भरपूर भेटणं आणि फवारण्या पण त्या पद्धतीच्या जर केल्या तर 100% सांगतो की आपण या बोंडसड आली आहे, नंतर येते बोंडाळी, बोंडाळी पण येणार नाही. आणि म्हणून वारंवार समजा आपल्या कार्यक्रमातून बरेचसे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे. तुम्हाला पण फोन लावायला पाहिजे, मला पण फोन लावायला पाहिजे, आणि निश्चितच आपण त्याच्यावर सोल्युशन काढू, मार्ग काढू. बरोबर आहे. आणि याचं समाधान होणं गरजेचं आहे, कारण की बोंडसडवर आता हा तिसरा वर्ष झाला आहे की आम्ही सतत बोलत राहिलो आहेत की बोंडसड हे रोग आहे म्हणेच आणि याच्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. याला दुर्लक्ष करून शेतकऱ्यांचा आणि उद्या होऊन सरकारचा खूप नुकसान होणार आहे, कारण की याची भरपाई तर कोण करणार आहे. आणि हे ओव्हरनाईट, रातोरात आलेला रोग नाहीये, हे दिसत आहे शेतामध्ये 2017 पासून, पण आपलं लक्ष नाही. आपण फक्त बोंड अळीवर फोकस केला आहे. तर काय फरक आहे बोंडसड आणि बोंड अळीमध्ये, हे आपल्या मालिकेमध्ये 7 ऑक्टोबरला विश्व कापूस दिवस आहे मित्रांनो. अमृत जे आपण पण त्या दिवशी आपण बोंड अळी आणि बोंडसड मध्ये काय फरक आहे हे जगाला दाखवणार आहोत. हे कार्यक्रम जगभरमध्ये प्रसारण होणार आहे. आपण जे करणार आहोत कॉटन गुरुचा कार्यक्रम आहे 7 ऑक्टोबर विश्व कापूस दिवसचा. त्या दिवशी आम्ही एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगू दोघांमध्ये फरक आहे ते. परंतु तुमचे जे प्रश्न आणि तुमचे जे शेतामधले प्रश्न असतील किंवा मार्केटिंगचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा पूर्णतः प्रयत्न आम्ही करूया. आता बोंड काले पड रहे ऐसे एक उमरुद्दीननी प्रश्न टाकलेला आहे की इसका क्या उपाय हो सकता है. काळे होत आहे बोंड बाहेरून, त्याने अजून फोडून बघितलेलं नाही. आम्ही त्याला सांगितलं की तुम्ही 10-15 बोंड फोडून सांगा, तर ते उद्या सांगणार आहे. पण आता बाहेरून त्याला दिसत आहे की 50% वर बोंड काळे पडत आहे त्याच्या शेतामध्ये कुठे कुठे. म्हणजे भाऊ, आता जे काय बोंड काळे जे पडते तर हा प्रकार दुसरा आहे. हा. आता हा प्रकार कसा आहे की ज्यावेळेस परिपक्व होते बोंड पूर्णतः, आता फुटायच्या तयारीत असते कवा आणि त्यावेळेस मग एखादा पाऊस जास्त झाला, नंतर सतत वल जर असेल तर त्यावेळेस काय होईल की ते काळे बोंड पडतात बुडाकडून, आणि नंतर त्याला एक पांढरी बुरशी पण येऊ शकते त्याला. आणि नंतर मग त्याच्यातले जे हात आहे नाही बोंड त्यावेळेस ते कवड्याच होऊन जाते. आणि हे बोंडसड नाही, हे जवळपास ते माल तयार आलेला आहे, वरचा पाऊस पडते, नंतर ते थोडस जरी तिसलेलं असेल बोंड त्याच्यातून ते पाणी मधात जाते आणि नंतर बोंड काळं पडते. याच्यासाठी ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्टोसायक्लिनची जर खालून फवारणी केली तर निश्चितच बोंड सडणार नाही. आणि नंतर जे काही बोंड वेडे वाकडे दिसते तर थोडेफार, आणि नंतर त्याच्यावर एक असे काळे काळे पण डॅश बसते तर दिसते तर. आणि म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करून सांगतो की प्रत्येक शेतकऱ्याने 40 बोंड 8 दिवसाला तोडत राहायला पाहिजे आणि त्याला फोडत राहायला पाहिजे. आणि बारीक नजराने त्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, केंद्रित करायला पाहिजे. हे जर एकदा जर बोंडसड झाली समजा तर एका महिन्याच्या पुढं 1500च्या पुढं काय की याच्यात प्रत्येकात आळी येईल. आणि मग सर्व म्हणतील की आळी आली आळीचा आणि याचा काही होत ते एक बोंडसड आहे, याच्यात बॅक्टेरिया आहे. आणि एखादी, मी तर वारंवार नेहमी सांगतो ना आपल्याला की एक पकडी आहे, एक त्याच्यातून अंड घालते आणि आळी बाहेर निघते. आणि एक आळी अशी आहे की समजा आपण एखादी सडलेली वस्तू असते एखाद्या डब्यात जर पॅक केलं तर त्याच्यात पण आळे निघतात. आणि ते काय बॅक्टेरिया आपण म्हणतो, आणि हे नंतर बोंड सडते आणि सडल्यानंतर त्याचा वास येते आणि त्याच्यात आळी तयार होते, मला बॅक्टेरिया तयार होते. आणि त्याच्यात नंतर 2-2, 4-4 पण आळ्या निघतात. आणि ज्या वेळेस ते खाऊन बाहेर निघते त्यावेळेस ते छिद्र करून निघते. परंतु असं पहिल्यांदा छिद्र कुठेही नसते.
ती आळी मधातल्या मधातच तयार होते आणि म्हणून महत्वाचं आहे. आणि आजी आपण आपल्या कार्यक्रमातून बरेच वेळा सांगितले की आम्ही तुम्हाला भोंडसड म्हणा काही म्हणा, पण याच्यावर औषध होणं महत्वाचं आहे. याच्यावर औषध आतापर्यंत निघलेलं नाही आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित यायचं आणि आम्हाला सहकार्य करा तुम्ही. आम्ही निश्चितच सर्व जगाला पण दाखवू की हे बोंड अळी नाही, हे बोंडसड आहे आणि याचं जर झालं तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि म्हणून जास्तीत जास्त बुरशीनाशकाच्या फवारण्या करा. हे बुरशीजन्य रोग आहे. जास्तीत जास्त जर पाऊस जर चालला सतत पाऊस तर ते हा बोंडअळीचा नंतर बोंड सडून बोंडअळीचा प्रकार आढळू शकते. यावर्षी एवढं काय वातावरण बेकार आहे. यावर्षी जर लवकर पाऊस जर उघडला तर हे प्रकार वाढणार नाही. आणि आता काय व्हायला की बोंडअळीला ज्यावेळेस त्याला आळी पळायला ते वातावरण खूप चांगलं आहे, फेवरेबल आहे समजा आणि म्हणून हे याच्यात आळी खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकते आणि म्हणून या बुरशीनाशकाच्या फवारण्या करा, बोंड फोडून पहा. हेच माझी विनंती आहे कार्यक्रमाद्वारे. बरोबर आहे. बघा, उपाय पण सांगतो आम्ही आणि आम्ही विनंती पण करतो तुम्हाला. असा डॉक्टर कुठे मिळणार आहे तुम्हाला? डॉक्टरने आदेश केला पाहिजे तुम्हाला. पण आम्ही तुम्हाला डॉक्टर होऊन मी विनंती करतो शेतकरी बांधवांनो, तर याला कुठेही लाईटली घेऊ नका. आता ही बोंड सड आहे, नंतर ही बोंड अळी होणार आहे. नंतर अळी आली म्हणून तुम्ही दुसरा उपाय करण्यासाठी खूप पेस्टिसाइड मारणार आहात. तुमचा खर्च वाढणार आहे. हे वाचवण्यासाठी तरी पण नुकसान कमी होणार नाही. तर हे वाचवण्यासाठी आता बोंड सडच्या स्टेजवरच तुम्ही त्याला ऍड्रेस केला पाहिजे. हे बॅक्टेरिया सारखा रोग आहे. हे अळी सध्या नाहीये. पण आता जर उपाय केला नाही तर अळी याचा मधून होणार आहे आणि ते तुम्हाला अजून नुकसानकारक होणार आहे. अजून आपल्याला म्हणू शकतो की जे लॉस आहे ते रिव्हर्सिबल आहे. तुम्ही थोडा लॉस मधून हा नुकसान बुक करू शकता. नंतर नुकसान खूप मोठा होणार आहे. तर तुम्ही सजाग राहा, सतर्क राहा याच्यासाठी आणि तुम्ही आम्हाला फोटो व्हिडिओने पाठवत राहा. जे आम्ही सांगतो, जे आम्ही म्हणतो एकदा तुम्ही करून बघा. तुम्हाला काय उपाय दिसते शेतामध्ये ते तुम्ही करून बघा. आम्ही जे सांगतो ते तुम्ही करून बघा आणि दोघांमध्ये फरक बघा. तुम्हाला फरक कळेल ही आमची खात्री आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फीडबॅक द्या. तर हे खूप महत्वाची गोष्ट होती. दुसरं एक अमृत पॅटर्न मध्ये शेती आहे. अनिकेत पाटील करत आहे. अमृतरावजी, कपाशी लहान आहे. तर त्याच्यासाठी काय उपाय करावा? 5 डोस त्यांनी दिलेले आहे आणि 1 जूनची लागवड आहे. पण अजून बोंड लहान आहे म्हणजे कपाशीची. त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे का? ते झाडाचे जर फोटो जर टाकले त्यांना तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं कळू शकते समजा. एक जर बरोबर आहे. पावसामुळे जर झाडाची जर वाढ झालीच नाही सुरुवातीला, ते 1.5 फूट 2 फूट जर असेल झाड त्यांच्यावालं, तर त्याला 7, 8, 10 बोंड कैऱ्या वगैरे असतात ना ते तोडून टाकायच्या बरोबर. त्याच्यावर. आणि नंतर एका एकरला 1 डीप आणि 3 बॅग युरिया एकदाच आता देऊन टाकायचा. कारण झाडाचं वय आता फार कमी राहिलेलं आहे. शेवट आहे ना याच्याला. हो, हो. बरोबर आणि आहे. नंतर त्याच्या पडदा थोडंसं झाड मोठं असेल तर त्याला फवारण्या वगैरे ठेवायच्या, रोगमुक्त ठेवायचं आणि त्याला पण आपण 1 डी-ए-पी 2 बॅग युरिया आपण त्याला देऊ शकतो समजा आणि झाडाची वाढ लगेच झपाट्यानं होईल. दोन्ही गोष्टी बरोबर. करायच्या की खाली एक तर अन्नद्रव्य द्यायचं, खतं द्यायचं आणि त्याला निरोगी ठेवणं महत्वाचं आहे. कापसाचं बरोबर झाड आहे. खूप वाढते. आपण पाहतो की आपल्या शेतात 12 ते 14 फुटापर्यंत झाड होते. जवळपास आता काही कंपन्या म्हणतात की आमच्या व्हेरायटीला 26, 28, 30 फळफांद्या येतात. पण आपल्या शेतात 55 ते 60 फळफांद्या येतात आणि म्हणून आपण त्या शेतीसोबत निगडीत असलं पाहिजे. आपला व्यवसाय आहे, ते आपल्याला त्या व्यवसाय पद्धतीनं आपण शेती करायला पाहिजे हे मला म्हणायचं. खूप खूप बरोबर बोललात आपण की शेती एक व्यवसाय आहे आणि व्यवसायामध्ये कुठेही नुकसान होता कामा नये. जर नुकसान दिसते तर त्याला तिथेच तुम्ही नुकसान बुक करा आणि दुसरा उपाय करा. हेच प्रॉब्लेम दरवर्षी एकच प्रॉब्लेम तर नाही आला पाहिजे म्हणून तुम्ही व्यवसाय बरोबर करत नाहीये हे दिसते. तर शेतामध्ये लक्ष ठेवा आणि अनिकेत भाऊ आपला पण बोंड जे साईज तुम्ही लहान आहे म्हणताय तर त्याचा उपाय जे आता सांगितलाय ते तुम्ही करा आणि इमिडिएट 8-15 दिवसात तुम्ही आम्हाला कळवा आणि पाहिजे तर आजचे फोटो तुम्ही काढून घ्या लगेच आणि 15 दिवसानंतरचे फोटो काढा तुम्ही उपाय केल्यानंतर. दोघेही फोटो आम्हाला पाठवा. तर आम्हाला कळेल की ते तुम्ही करून घेतलेलं आहे. खूप खूप आभार अमृतरावजी आपला आणि पुढे अजून प्रश्न घेऊन आपण दुसऱ्या वेबिनार मध्ये जुडणारच आहोत आणि बोंड सड वर्सेस बोंड बोंड अळी याच्यावर 7 ऑक्टोबर 2020
विश्व कापूस दिवस या दिवशी आपण याचा खूप मोठा खुलासा करणार आहोत की याच्यामध्ये फरक काय आहे. आमचे जे अनुभव आहे कॉटन गुरु अमृतराव देशमुखचे 3 वर्षाचे, याच्यामध्ये जितके फोटो व्हिडिओज आमच्याकडे आहे त्याचा निचोड घेऊन ते फोटो व्हिडिओ तुम्हाला दाखवून त्याच्यामध्ये काय फरक आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. पण तेपर्यंत तुमचे दुसरे प्रश्न जे आहेत त्याचं उत्तर आम्ही देत चाललो आहोत. तर खूप खूप आभार सर्वांच्या. अमृतरावजी देशमुख 50 एकर प्रति क्विंटल कापसाचे उत्पादन घेणारे महाराष्ट्राचे पुढारी शेतकरी कॉटन गुरु संगती खूप वर्षांनी जुडलेले आहेत आणि खूपच प्रगतिशील शेतकरी आहे. एक सायंटिफिक माणूस त्यांचा मानस त्यांचा आहे. शेतामध्ये काय नाही आहे ते त्यांनी प्रयोग नाही केले आहे. तर यांचा तुम्ही फक्त कौतुक नाही करून त्यांना तुम्ही फॉलो केलं पाहिजे. मी सांगितलं फॉलो द लीडर, अशा लीडरला फॉलो केले पाहिजे. BSc IPF यांनी जे कॉटन फ्युचर्स साठी भविष्यामध्ये कापसाचे भाव काय राहणार आहे, आपण जर गाठी बनवला तर त्याच्यामध्ये कसं आपल्याला रिस्क मॅनेजमेंट आणि प्राइस कसं राहणार आहे ते कसं करणार त्याबाबत आपल्याला माहिती दिली. आणि कृषीपुत्र FPO याचे जे डायरेक्टर CEO आणि सभासद शेतकरी येऊन त्यांनी जे आपले मत दिले आणि आपले प्रॉब्लेम सांगितले, त्याच्यावर उपाय ऐकून घेतला. हे सर्व तुम्ही करून घ्या आणि पुढे तुम्ही आम्हाला सतत रिपोर्ट करत राहा. कॉटन गुरु महा FPO फेडरेशनचे सभासद होण्यासाठी तुम्ही आम्हाला कळवा. त्याचे फॉर्म आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. ते शेतकऱ्यांसाठीच आहे. आमचा जे 30 वर्षाचा अनुभव आहे, अमृत देशमुखचा 40 वर्षाचा अनुभव आणि इंडस्ट्रीमध्ये जे बेस्ट लोक आहेत ते याच्या संगती जोडलेले आहेत. तुम्हाला मार्केटिंग मध्ये, बँकिंग मध्ये, फिनान्स मध्ये काय पाहिजे, टेक्नॉलॉजी मध्ये काय पाहिजे, हे सर्व या प्लॅटफॉर्मवर माहिती तुम्हाला मिळणार आहे. गव्हर्नमेंटची कोणती चांगली स्कीम आहे जी आपण केली पाहिजे, ही माहिती या प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. याचा पूर्ण फायदा आपण घेतला पाहिजे. फक्त कापसाच्या शेतकऱ्यासाठीच हे करून घेतलेला आहे आम्ही आणि तो फक्त तुमच्यासाठी उपाय म्हणून एक प्रयोग आहे. ते तुमच्या सहयोगाने यशस्वी होणार आहे. तर खूप खूप आभार सर्वांचा. खुदी को कर बुलंद इतना कि हर सौदे से पहले खरीदार खुद तुमसे पूछे कि बोल तेरी रजा क्या है. विचार करा, फक्त स्वप्न बघा. अशी परिस्थिती आली पाहिजे की तुमचा खरीदार तुमच्या घरी आला पाहिजे. त्यांनी तुम्हाला विचारलं पाहिजे काय भावात विकणार आहात भाऊ तुम्ही कापूस, आणि तुम्ही भाव सांगितलं पाहिजे मेरे ये भाव है, लेना है तो लो, नहीं तो मेरे पास दूसरा खरीदार है. तर असं स्वप्न बघून आज झोपा आणि या वर्षी आपण ते लहान मोठ्या प्रमाणावर करून दाखवतोय. खूप खूप आभार सर्वांच्या आणि कॉटन गुरु टीम तर्फे आप सर्वांना परत शुभ मंगल कामना. धन्यवाद सर.